हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजचा आहे आपला लेक्चर नंबर 2 आणि लास्ट लेक्चरला जे आहे ते आपण बेसिक इलेक्ट्रिसिटीचं फर्स्ट लेक्चर स्टार्ट केलं होतं. तर जे पोरं ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमन करत असतील किंवा झाला असेल त्यांच्यासाठी हे लेक्चर्स कामाचं आहे. येणाऱ्या भविष्यातील फ्युचरच्या जेवढ्याही एक्झाम्स असतील त्यांच्या स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्यांच्यासाठी. तर पहा, लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं, कारण की आता आपण डायरेक्टली सेशनला चालू करू. कारण की तुम्हाला माहीत आहे की मोस्ट ऑफ द जे आहे लास्ट लेक्चरची पहिले थोडक्यात आपण थोडंसं समरी पाहू की त्याच्यामध्ये काय केलं, काय पाहिलं होतं आपण, आणि देन मग आपण आपल्या पुढच्या पोर्शनला स्टार्ट करू. तर हे जे आहे मी तुम्हाला चॅप्टरची लिस्ट वगैरे सगळे कंटेंट सांगितलेले आहे. ज्यांनी अजून एक महत्त्वाची सूचना की ज्यांनी पहिलं लेक्चर जर पाहिलं नसेल तर पहिलं लेक्चर्स आधी पाहून घ्या, कारण की त्याच्यामध्ये मी तुम्हाला बॅच डिटेल्स आणि थोडीशी जे आहे कन्सेप्ट ते क्लिअर केलेले आहे. देन तुम्ही सेकंड लेक्चर्स पहा, कारण की याच्यामध्ये पण आजपासून जे आहे म्हणजे या लेक्चरपासून जरी म्हटलं तुम्ही तर खऱ्या अर्थानं बेसिक इलेक्ट्रिसिटी आपला स्टार्ट होऊन जाईल, कारण की आपण याच्यामध्ये आज ॲटॉमिक स्ट्रक्चर पाहणार आहे टोटली. तर चॅप्टरची लिस्ट काय बदल आहे त्याच्यामध्ये काय नाही मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. तर लास्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रिसिटी जे आहे, व्होल्टेज काय आहे, करंट काय आहे ते थोडक्यात पाहिलं. तर आता मी डबल सांगणार नाही तुम्हाला, पण तरी एक सेकंडच लेक्चर आहे त्याच्यामुळे आपल्याला ते रिवाईज करणं गरजेचं राहते. तर मी तुम्हाला कम्पेअर करायला सांगितलं होतं की जसा आपला पाईप असतो तसंच आपल्या इकडे वायर आहे, आणि जसं पाईपलाईनमधून पाणी वाहते तसं इकडे या वायर्समधून इलेक्ट्रॉन्सचं वहन होते. आणि जसं पाणी वाहण्यासाठी आपल्याला दाबाची आवश्यकता असतो, फोर्स आवश्यक असतो, सेम तसंच इथं आपल्याला सुद्धा वायरमध्ये फोर्स आवश्यक असतो. त्यालाच आपण EMF किंवा व्होल्टेज असं म्हणतो आहे. EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, म्हणजे हा एक असा फोर्स आहे जो इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करतो म्हणजे त्याला पुढे ढकलतो. ठीक आहे, हे आपण सगळं डिटेलमध्ये पाहणार आहे. हे जस्ट फक्त ट्रेलर आहे. याचे डेफिनेशन्स, याचे फॉर्म्युलेज, याचे युनिट सगळं काही आपल्याला इच अँड एव्हरी गोष्ट डिटेलमध्ये शिकायची आहे. तर EMF व्होल्टेजमध्ये थोडासा फरक आहे, डेफिनेशनमध्ये तोसुद्धा आपण नंतर पाहू, पण हे एकच आहे. EMF व्होल्टेज आणि दाब, तो थोडासा फरक काय आहे तर फक्त मेजरमेंटचा फरक आहे. तर हे जे इलेक्ट्रिकल फोर्स आहे, जसं आपण आपल्या घरामध्ये 230 व्होल्ट किंवा 240 व्होल्ट असं म्हणतो, 3 फेजला जर गेलो तर आपण 415 व्होल्ट असे शब्द वापरतो. तर जेवढा दाब जास्त असेल तेवढा करंटचा फ्लो जास्त असेल. ठीक आहे, तर हा इलेक्ट्रॉनचा जेव्हा फ्लो होतो म्हणजे वायर्समधून जेव्हा हे इलेक्ट्रॉन्स वाहतात तेव्हा त्या इलेक्ट्रॉनच्या वहनाला करंट असे म्हणतात. ठीक आहे, थोडक्यात आयडिया आली असेल ना तुम्हाला. तुमच्या डोळ्यासमोर आहे एकदम सिमिलर, इकडे पाईप आहे, इकडे वायर आहे. जसं इकडे पाईपलाईनमधून पाणी फ्लो होते पाहिलंच आहे आपण, तसं इकडे इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. आता पाईपलाईनमधून पाणी फ्लो होताना आपल्याला दिसते, पण इकडे इलेक्ट्रॉन्स फ्लो होताना आपल्याला दिसत नाही. पण आपल्या डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न आहे की मग हे इलेक्ट्रॉन्स आले कुठून, चालले कुठं, अजून वायरमध्ये अजून काही असते का, हे सगळं आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहे. तर मग आपण इलेक्ट्रिसिटीची डेफिनेशनसुद्धा पाहिली होती की इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय. तर इलेक्ट्रिसिटी म्हणजे ट्रान्सफर इलेक्ट्रिकल पॉवर, आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, ट्रान्सफर इलेक्ट्रिकल पॉवर. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे. पहिलं लेक्चर्स आवर्जून तुम्ही पाहून घ्याल एकदा. ठीक आहे, तर इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्सफर म्हणजे काय, तर सेम हेच गोष्टी. व्होल्टेज आणि करंट जेव्हा वायरमधून वाहतात, व्होल्टेज आणि करंट जेव्हा वायरमधून वाहतात तेव्हा इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्सफर होते, आणि त्याच इलेक्ट्रिकल पॉवरला आपण इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो. तर आपण लास्ट लेक्चरला हे सुद्धा पाहिलं होतं. इथं लिहिलंच आहे तुमच्यासमोर इलेक्ट्रिसिटी डेफिनेशन, इट इज ट्रान्सफर इलेक्ट्रिकल पॉवर. ज्यांनी लेक्चर्स केलं नसेल मी तुम्हाला अजून सांगतोय करा, आणि जर लिहिलं नसेल तर लिहा, कारण की ह्या डेफिनेशन मी तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा तिथं सांगितलेल्या आहे, फक्त बोर्डवर लिहून दिलेलं नाही आहे, ज्या तुम्हाला स्वतः नोट्स बनवायच्या आहे. जर तुम्ही बॅच मे बी कोणी स्टुडंट रिपीट करत असेल तर तुम्ही नवीन नोट्स बनवा, तुम्हाला त्याचा फायदाच होईल. तेवढं तुम्ही त्या रिझल्टच्या जवळ असाल, कारण की आणि अजून महत्त्वाची गोष्ट की रेडीमेड नोट्सचा वापर करू नका. स्वतःच्या हातानं जशी लिहिता येईल तसं लिहा, पण नोट्स स्वतः लिहा. तर इथे काय लिहिलं आपण, इट इज ट्रान्सफर इलेक्ट्रिकल पॉवर ऑर चार्ज, म्हणजे वायरमधून ट्रान्सफर होते, वाहते. काय वाहते तर इलेक्ट्रिकल पॉवर. आता ही इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजे काय, तर तेच जे मी तुम्हाला सांगितलं. आता पॉवरचे अजून टेक्निकल डेफिनेशन्स आहे जे आपण नंतर पाहणारच आहे. फक्त व्होल्टेज आणि करंटचं जेव्हा वहन होते तेव्हा त्याला आपण इलेक्ट्रिकल पॉवर असं म्हणतो. आता चार्ज किंवा त्याला चार्जचं वहन याला सुद्धा आपण इलेक्ट्रिसिटी असं म्हणू शकतो. आता हा चार्ज काय आहे, कसा डेव्हलप होतो, हे सगळं शिकण्याच्या अगोदर आपल्याला पहिले मटेरियलचा स्टडी करायचा आहे थोडक्यात, आणि त्याच्यामध्येही ॲटॉमिक स्ट्रक्चरचा स्टडी करायचा आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला चार्ज समजणार नाही, आणि चार्ज जर समजला नसेल तर व्होल्टेज कसं तयार होते ते समजणार नाही, आणि व्होल्टेज तयार झाल्याच्यानंतर करंट, इलेक्ट्रॉन्स हे कसे काय कोणाकडून कोणाकडे वाहतात, कसे वाहतात, त्यांच्यामागे कोणता फोर्स आहे हे सुद्धा समजणार नाही. करंटच्या कॅल्क्युलेशन्स सगळ्या गोष्टी ज्या डिपेंड आहे त्या ॲटॉमिक स्ट्रक्चरवर डिपेंड आहे.
तर आपण याच्या अगोदर स्टॅटिक चार्ज आणि डायनेमिक चार्ज पाहिला होता. स्टॅटिक चार्ज हा फक्त आपल्याला पडताळून पाहता येतो. डायनेमिक चार्ज ज्याच्यापासून आपण काहीतरी कार्य करू शकतो. हे फक्त मी तुम्हाला ॲज अ समरीसारखं सांगितलेलं आहे. बाकी डिटेल्समध्ये आपण मागच्या लेक्चर्सला पाहिलेलं आहे. तर ही पॉवर सिस्टीम जे आपण म्हणत आहे की जेवढेही वायरचं नेटवर्क आहे, या सगळ्या वायरच्या नेटवर्कमधून बेसिकली आपल्या मोठ्या महत्त्वाच्या 5 क्वांटिटी आपल्याला ऐकायला भेटतात. चार्ज, करंट, व्होल्टेज, ओके, पॉवर आणि एनर्जी, अशा 5 क्वांटिटीबद्दल आपल्याला स्टडी करायचा आहे. पण याच्या अगोदर मी तुम्हाला बोलत होतो हिस्ट्रीबद्दल. तर आता मी लास्ट लेक्चरला सुद्धा सांगितलं होतं की सुरुवातीला मी तुमचा 30 मिनटं तरी जे आहे ते हिस्ट्रीसाठी घेणार आहे, कारण की महत्त्वाची आहे हिस्ट्री. या हिस्ट्रीने तुम्हाला प्रिन्सिपल लक्षात ठेवणं, प्रिन्सिपल म्हणजे जे तत्त्व असतात, सिद्धांत असतात, कोणतं जसं DC जनरेटर असेल त्याचा सिद्धांत असेल किंवा अजून काही मोटर वगैरे असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आहे, तर यांचे सिद्धांत तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी हे इयर सोपे जाईल. आणि एक क्युरिओसिटीसुद्धा वाढेल तुमची की एवढ्या मोठ्या वर्ल्डमध्ये सगळ्यात पहिले कशापासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी भेटली, विजेचा शोध कसा लागला, काय लागला, हे सुद्धा गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे या पहिल्या 30 मिनिटामध्ये. देन आपण पुढे जाऊ. मी लास्ट लेक्चरला हे बोललेलो आहो की तुम्हाला जर असं कोणी क्वेश्चन्स विचारला की इलेक्ट्रिसिटीचा शोध कोणी लावला, तर मी तुम्हाला त्यांचं नाव सांगायला सांगितलं होतं, बेंजामिन फ्रँकलिन. पण हे बेंजामिन फ्रँकलिनचं जे आहे त्यांचं एक फेमस एक्सपेरिमेंट आहे, काईट एक्सपेरिमेंट म्हणतो आपण त्याला, जो 1752मध्ये म्हणजे 1752मध्ये त्यांनी परफॉर्म केला होता. त्याच्या आधी जे आहे म्हणजे 1752च्या आधी 2-3 वर्ष किंवा त्याच्या काही वर्ष आधी म्हणून घ्या तुम्ही की चार्जवर जे आहे, स्टॅटिक चार्जवर एक्सपेरिमेंट सुरू होते. आणि स्टॅटिक चार्जचा शोध हा लागला होता की वस्तूंना घर्षण केल्याने वस्तू ह्या चार्ज होतात. आता मी जो शब्द बोलत आहे चार्ज, याच्याबद्दल मी आठवणीनं तुम्हाला लक्ष ठेवा, मी तुम्हाला त्याची डेफिनेशन सांगितलेली आहे लास्ट लेक्चरला. जर लास्ट लेक्चर पाहिलं असेल तर तुम्हाला हे लेक्चर्स आणखी परफेक्टली समजेल. तुम्ही डायरेक्टली जर सेकंड लेक्चरवर आले असेल तर थोडंसं कुठं तुम्हाला अडचणी जाऊ शकतात. हे पहिले मी क्लिअर करून देतो आहे. तर आणि तसेही सगळे लेक्चर जे आहे माझे हे तुम्हाला सिक्वेन्सनंच पाहायचे आहेत, तरच तुम्हाला त्याचा समोर फायदा होईल. तर पहा, चार्जबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे ओढू शकते किंवा आपल्यापासून दूर ढकलू शकते, तेव्हा ती वस्तू काय असते, चार्ज असते. किंवा त्या वस्तूमध्ये जेव्हा अशी क्षमता येते, ॲबिलिटी येते, तेव्हा ती वस्तू चार्ज असते. तर आता कसा तयार झाला तो चार्ज, त्या वस्तूमध्ये ती कशी क्षमता आली जी ती एका वस्तूला दूर ढकलू शकते किंवा ओढू शकते, हे सगळं आपण समोर शिकणारच आहे. तर हे जे चार्जचे कन्सेप्ट आहे, सगळ्यात पहिले वस्तूंना घर्षण केल्याने वस्तू ह्या चार्ज होतात, हा कन्सेप्ट थेल्स ऑफ मिलेटस यांनी सांगितला होता जवळपास 600 BC, म्हणजे 600 वर्ष मागे. इसवी सन जे असते 111 त्याच्या 600 वर्ष मागे. हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण कारण की मला आता या लेक्चरच्या सुरुवातीला पूर्ण, कारण हे सगळं आता तर सुरुवात केलेली आहे आपण, ओके, जस्ट फक्त तर तुम्हाला एक फ्लो लागला पाहिजे चांगला इलेक्ट्रिसिटीचा, आणि हिस्ट्रीसुद्धा कळली पाहिजे, म्हणून थोडंसं रिपीट केलं मी. तर मी सांगितलंच तुम्हाला की त्याच्यानंतर मग चार्जवर खूप एक्सपेरिमेंट झाले. काही सायंटिस्ट लोकांनी असे मोठे जे आहे बॉल्स बनवले चार्जचे, जे वस्तूंना घर्षण करत होते आणि घर्षणाने हे बॉल्स चार्ज होत होते, आणि देन मग याला काही अट्रॅक्शन रिपल्शनचा फोर्स त्यांना जाणवत होता. तर आपण हे स्टॅटिक चार्जचे उदाहरण मी तुम्हाला मागच्या लेक्चरला पण सांगितलेलं आहे की जसं एखादी काचेची पट्टी असेल आणि आपण आपल्या केसांसोबत जर फ्रिक्शन केलं असेल तर ती चार्ज होते आणि ती कागदाचे जे छोटे मोठे पार्टिकल्स आहे यांना लिफ्ट करू शकते. आता हा एक्सपेरिमेंट तुम्ही स्वतः पण करू शकता, ठीक आहे, किंवा मग झालं तर मी दाखवेल तुम्हाला. तुम्ही कधीतरी एखाद्या टॅपला किंवा कुठेही हात लावला असेल, तुम्हाला असा चटकन आवाज येतो, तो ते सगळे एक्झाम्पल हे स्टॅटिक चार्ज आहे. पण हे स्टॅटिक चार्ज कसा तयार होतो, काय होतो ते पाहू. आता मी तुम्हाला थोडंसं माझं म्हणणं काय आहे ते मी तुम्हाला क्लिअर करून देत आहे की आपल्याला पहिले आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा पहिले 30 मिनटं जे आहे ते हिस्ट्रीला द्यायचे आहे, आणि देन मग ॲटॉमिक स्ट्रक्चर पाहायचं आहे. तर हे ते सायंटिस्ट आहे बेंजामिन फ्रँकलिन. तर प्रूव्ह दॅट लाइटिंग इज अ इलेक्ट्रिसिटी युझिंग हिज फेमस काईट एक्सपेरिमेंट. जो काईट एक्सपेरिमेंट आहे तो 1752मध्ये, म्हणजे त्यांनी पतंग उडून, काईट म्हणजे पतंग उडून एक एक्सपेरिमेंट केलेला आहे. कारण आपण पाहतो आहे की आकाशामध्ये ज्या विजा आहे त्या सतत आपल्याला, म्हणजे कधी जेव्हा अवकाळी पाऊस असेल किंवा मग कधी पाऊस पडत नसो, पण आपल्याला म्हणजे जसं वातावरण होईल तसं आपल्याला आकाशामध्ये विजा चमकताना दिसतात. तर ज्या लाइटनिंग स्ट्रोक म्हणतो आपण त्याला, विजा, त्या आणि प्रॅक्टिकल लॅबमध्ये आपण स्टॅटिक चार्ज तयार केला होता किंवा जे चार्जचे एक्सपेरिमेंट चालू होते, हे एकच आहे की नाही आहे हे प्रूव्ह करण्याचं काम हे बेंजामिन फ्रँकलिन यांनी केलं. की यांच्या डोक्यामध्ये आलं की जे लॅबमध्ये आपण, म्हणजे लॅबोरेटरी जी असते आपली, त्या लॅबोरेटरीमध्ये जे आपण वस्तूंना घर्षण करून, आता वस्तूंना म्हणजे दोन वस्तू एकमेकांना घर्षण करून चार्ज होतात. थोडक्यात एवढं लक्षात ठेवा, कारण थोडक्यात तुम्हाला काहीतरी लक्षात ठेवावं लागेल. देन त्या घर्षणाने कशा चार्ज होतात हे तुम्हाला मी पुढे डिटेल सांगणार जेव्हा त्या चार्जबद्दल मी बोलेल तेव्हा,
ठीक आहे, कारण की तुम्हाला आता इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, ॲटॉमिक स्ट्रक्चर, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, फ्री इलेक्ट्रॉन्स हे सगळं काहीच माहीत नाही आहे. जोपर्यंत हे माहीत होत नाही तोपर्यंत आपल्याला चार्ज समजणार नाही. म्हणून फक्त सध्या चार्जबद्दल एवढंच लक्षात ठेवा की वस्तूंना घर्षण केल्याने वस्तू काय होतात, चार्ज होतात. जसं तुम्हाला अंबरचं उदाहरण दिलं मी, ग्लासचं उदाहरण दिलं. आता अंबर काय आहे हे तुम्हाला दाखवून देईल मी नंतर. तर अंबर हे एक वस्तू आहे, म्हणजे मटेरियल्स आहे, एक याच्यासारखं रेझिनसारखंच. ठीक आहे. तर आता जो वस्तूंना घर्षण केल्याने ज्या वस्तू चार्ज होत होत्या, म्हणजे समजून घ्या तुम्ही आता की माझ्याकडे सपोज एखादा ग्लास असेल, ग्लास आणि एखादा, आता एक उदाहरण म्हणून ठीक आहे, ग्लास नाही आहे, प्लास्टिक सपोज, ठीक आहे, प्लास्टिक आणि कॉटन असं घेतलं तरी चालेल. ठीक आहे, तुमच्यासमोर एक उदाहरण, हा माझ्याकडे एक पेन आहे प्लास्टिकचा आणि हे सपोज शर्ट आहे आपलं कॉटनचं. तर मी याला जर असा हा पेन रफ केला तर इथे काय होऊन राहिलं, दोन वस्तू, एक कपडा म्हणजे कॉटन आणि एक जे आहे प्लास्टिक, हे दोन्ही तसे हे इन्सुलेटर्स आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टॅटिक चार्ज मोस्टली जो ऑब्झर्व करतो आपण तो इन्सुलेटर्समध्ये. ठीक आहे, असं नाही की मेटल्समध्ये नाही आहेत, पण मोस्टली ऑब्झर्व इन इन्सुलेटर्स. दोघंही जर पाहिले आपण ते इन्सुलेटर्स आहे. पण जेव्हा आपण हा पेन, जर प्लास्टिकचा पेन आपण या कॉटनसोबत रफ केला तर हे कॉटनसुद्धा आणि हा पेनसुद्धा चार्ज होईल, दोघंही चार्ज होतील. आणि दोघांमध्येही एक अशी ॲबिलिटी येईल की जे, जसं आता हा पेन जर मी याला रफ केलं तर हा दुसऱ्या कागदाच्या पार्टिकल्सला जे आहे ते आपल्याकडे ओढू शकते किंवा आपल्यापासून दूर ढकलू शकते. तुम्ही एक साधा एक्सपेरिमेंट करू शकता. जो तुमच्याकडे जो हायलायटर असतो, आपण रजिस्टरवर जे वर्ड्स असतात, टायटल्स असतात, ते हायलाईट करायला जो यूज करतो हायलायटर्स, तो तुम्ही तुमच्या कॉटनच्या शर्टसोबत रफ करा आणि देन कागदाचे पार्टिकल्स घ्या थोडेसे आणि त्याला पहा अट्रॅक्ट होतात की नाही. तर तुम्हाला ते पार्टिकल जे आहे ते त्या हायलायटर्सकडे अट्रॅक्ट होताना दिसेल. इथे दिसणार नाही तो कॅमेऱ्यामध्ये, म्हणून मी दाखवला नाही आहे, तुम्ही करून पाहू शकता. तर त्या हायलायटरमध्ये किंवा त्या प्लास्टिकच्या वस्तूमध्ये जी क्षमता आलेली आहे दुसऱ्या वस्तूंना, म्हणजे दुसरी वस्तू म्हणजे कागदाचे पार्टिकल्स, तर कागदाचे पार्टिकल्स ओढण्याची, म्हणजे तो जो हायलायटर असा आहे तो चार्ज झाला आहे आणि त्याच्यामध्ये स्टॅटिक चार्ज आहे. तर ते जे स्टॅटिक चार्ज झाला आहे फ्रिक्शनाने, घर्षणाने, असंच लॅबोरेटरीमध्ये हे वस्तूंना घासून वेगवेगळ्या वस्तूंची यांनी एक संच बनवला होता की ही यादी आहे, ही यादी पॉझिटिव्ह चार्ज होते, ही निगेटिव्ह चार्ज होते. एक एक वस्तूंना यांनी फ्रिक्शन करून पूर्ण एक लिस्ट बनवली आणि त्याच्यामध्ये कोणत्या वस्तू पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे नंतर हे शब्द आले म्हणा, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, पण कोणत्या वस्तू चार्ज होतात हे त्यांनी लॅबोरेटरीमध्ये रिसर्च करणं सुरू करून दिले. त्याच्यामध्ये अनेक सायंटिस्ट लोकांचा हातभार आहे. पण आता जो लॅबोरेटरीमध्ये आपण चार्ज डेव्हलप करत आहे वस्तूंना घर्षण करून, हा चार्ज, कारण की दोन वस्तू जेव्हा चार्ज असतात तेव्हा त्या जर वस्तू जेव्हा जवळ येतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक आपल्याला स्पार्क जाणवते. आता तुम्ही ते स्पार्कसुद्धा पाहिलेलीच आहे, तरी तुम्हाला दाखवून देतं, पहा. जसं आता हे दोन मेटल बॉल असतील आपल्याकडे, तर या दोन मेटल बॉल हे आपण काही अंतराने जवळ ठेवले, तर याच्यामध्ये तुम्हाला ही एक अशी स्पार्क दिसत आहे. आता हे स्पार्क आपण कधी कधी आपल्या बोर्डमध्ये सुद्धा पाहतो, कुठे शॉर्ट सर्किट जर झालं असेल तर तिथे सुद्धा पाहतो. पण ही जे स्पार्क आहे ही कशी काय तयार झाली आहे, इथे असं काय झालं आहे, हे सगळे आपल्या डोक्यातले डाऊट्स आहे, कन्सेप्ट आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की मी शिकवताना एकदम झिरो लेवलपासून शिकवत आहे, एकदम, म्हणजे तुम्हाला काहीच माहीत नाही आहे या उद्देशापासून, एकदम झिरोपासून. तर हे जे तुम्हाला स्पार्क या दोन मेटल्समध्ये, म्हणजे या दोन बॉडीमध्ये दिसत आहे, हा एक इलेक्ट्रिकल इफेक्ट आहे आणि या इलेक्ट्रिकल इफेक्टला तुम्ही चार्ज असं म्हणू शकता. चार्जची हे सुद्धा एक टेक्निकल डेफिनेशन आहे. तर ही जे स्पार्क आपल्याला लॅबोरेटरीमध्ये दिसत होती, परत पहा बरं, लक्ष ठेवा बारकाईनं, लेक्चर्स पाहायचं आहे म्हणून तुम्ही पाहू राहिले आहे नाही, मी काय बोलतो आहे हे तुम्ही पूर्ण डोळे, कान सगळं काही ऐकून तुम्हाला पाहून लक्षात ठेवायचं आहे की हे सगळ्या वस्तू कशानं चार्ज होते ना, घर्षणाने. आणि घर्षणानं चार्ज झाल्याच्या नंतर जेव्हा त्या वस्तू तुम्ही जवळ आणत होते तेव्हा त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन, रिपल्शनचा फोर्ससुद्धा लागत होता आणि अशी स्पार्कसुद्धा तुम्हाला त्या वस्तूमध्ये दिसत होती. कुठं? लॅबोरेटरीमध्ये आणि सायंटिस्ट लोकांना. आता ही स्पार्क आणि आकाशातील स्पार्क जी असते, आपण पाहिली आहे आकाशात विजा चमकताना किंवा खाली वीज पडल्याने खूप साऱ्या लोकांचा मृत्यू झालेला, लोकांचा म्हणा, प्राणीमात्रांचा म्हणा, आपण हे ऐकलेलं सुद्धा आहे, पाहिलेलं सुद्धा आहे. तर ही स्पार्क आणि ती आकाशातील स्पार्क एकच आहे का, हे डिफाईन करण्याचं काम, हे शोधण्याचं काम जे आहे ते बेंजामिन फ्रँकलिन यांनी केलं. आणि त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, काईट एक्सपेरिमेंट केलेला आहे. हे सांगणं गरजेचं आहे कारण की बेसिक आहे आणि मी आता सध्या हिस्ट्रीवर बोलत आहे. ही एकदा काय हिस्ट्री सांगितली की नंतर फक्त मी तुम्हाला रिकॉल करून दिले एकदा की आपण ही हिस्ट्री फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलेली आहे म्हणून. तर पहा, एक तुम्हाला पिक्चर दिसत आहे, याच्यामध्ये हे आहेत आपले बेंजामिन फ्रँकलिन, त्यांचे असिस्टंट. आणि इथे जे आहे हे त्यांनी, म्हणजे जेव्हा वातावरण एक समजा तुम्ही स्ट्रोमी वेदर म्हणू आपण त्याला, की आता पाऊस पडतो आहे बा, किंवा एक हलकासा असं सपोज वातावरण चालू आहे पावसाचं, सपोज एकदम
फवाऱ्यासारखं, ठीक आहे, अशा ह्याच्यामध्ये त्यांनी ही पतंग उडवले. असे त्यांनी खूप सारे एक्सपेरिमेंट केलेले आहे, पण त्यांना शॉक लागला नाही आहे. मग त्यांनी काय केलेलं आहे की चाबी जी आहे ती एक चाबी या पतंगला बांधलेली होती याचा, जिथे तो धागा बांधलेला असतो, आणि ती पतंग जी आहे ती यांनी उंचावर चढून म्हणजे डोंगरावर जाऊनच वरतच उडवली आणि चेक केलं की ती जे स्पार्क आहे ती यांच्यापर्यंत पोचते का. तर त्यांच्या खूप साऱ्या अथक प्रयत्नानंतर त्यांना असं जाणवलं की आता हा धागा आहे, धागा तर इन्सुलेटर्स आहे, पण जेव्हा हा धागा ओला झाला आणि त्या चाबीमार्फत जी इलेक्ट्रिसिटी आहे ती ट्रान्सफर झाली यांच्यापर्यंत आणि यांना एक विजेचा शॉक जाणवला. पण तो धागा असल्याच्या कारणानं त्यांचा मृत्यूसुद्धा झालेला नाही आहे आणि त्यांना कळलं की ही जे आकाशातील स्पार्क आहे नथिंग बट अ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे जे आपण लॅबोरेटरीमध्ये वस्तूंना चार्ज करत आहे असाच काही चार्ज हा आकाशामध्ये सुद्धा आहे, हे प्रूव्ह करण्याचं काम जे आहे हे बेंजामिन फ्रँकलिन यांनी केलं. आणि नंतर मग त्यांनी अजून त्याच्यावर काही रिसर्च जे आहे ते सुरू ठेवले. थोडक्यात सांगितलं मी तुम्हाला, हे जास्त एकदम काही डिटेल्समध्ये गेलो नाही आपण, पण ती जे स्पार्क आहे ती ट्रान्सफर होऊ शकते, ही आणि ती एकच आहे, हे सगळं शोधण्याचं काम हे यांनी बेंजामिन फ्रँकलिन यांनी केलं. कधी केलं? 1752 मध्ये. तर हे एकदम काही जास्त तुम्हाला हिस्ट्री पार्ट करून टाकायची आहे मी असं नाही म्हणत आहे, सहज तशीच लक्षात राहते. फक्त थोडक्यात लक्षात ठेवा की 1752 मध्ये जे आहे ते सायंटिस्ट होते एक बेंजामिन फ्रँकलिन. त्यांनी एक काईट एक्सपेरिमेंट केला. जो लॅबोरेटरीमध्ये जे चार्ज आपण घर्षणाने तयार करत होतो वस्तूमध्ये तो आणि तो एकच आहे, आणि तो जसा स्टॅटिक चार्ज जो आहे त्याचं तो वहन होऊ शकत नाही, कारण की तो एकदम स्मॉल अमाऊंटमध्ये असतो, ज्याला तुम्ही फक्त एक प्रॅक्टिकली पाहू शकता. पण जे वर्क आहे ते डायनॅमिक चार्जमुळे होतं. तर त्यांच्यानंतर मग जे आहे ते सेल्स वगैरेचा शोध लागला, पण तिथली जे स्पार्क आहे आकाशातील ती ट्रान्सफर होऊ शकते हे शोधण्याचं कामसुद्धा यांनी केलं. तर हे वर्ष आहेच किती? 1752. आता विचार करा तुम्ही, 1752 मध्ये आहे समजा आपण, ओके, म्हणजे 18व्या शतकामध्ये. मग आता या 1752 नंतर पूर्णपणे 48 वर्षाच्या नंतर, 48-47 वर्ष म्हणू आपण, तर त्याच्यानंतर मग मध्यंतरी या काळामध्ये म्हणजे 1752 नंतर वेगवेगळे एक्सपेरिमेंट चार्जवर होत गेले. आणि मग नंतर कुठंतरी एक जे सायंटिस्ट आहे आपले इटलीचे अलेक्सँड्रो व्होल्टा, तर अलेक्सँड्रो व्होल्टा या सायंटिस्टने एक संच बनवला, म्हणजे एक सेट बनवला बॅटरी, ज्याला आपण बॅटरीच्या अगोदर पहिले सेल म्हटलेला आहे. व्होल्टाक सेल नाव आहे त्या सेलचं, जो अलेक्सँड्रो व्होल्टा यांनी बनवलेला आहे. कितीमध्ये बनवला? तर 1799 मध्ये, म्हणजे त्याचा शोध लावलेला आहे, इन्व्हेंटेड केलेला आहे की 1799 मध्ये. 1752 नंतर 1799 म्हणजे जवळपास 47 वर्षानंतर. हे वर्ष तुम्ही लक्षात ठेवा, गॅप कितीची गॅप आहे. तर सगळ्यात पहिले जे जगाला वीज भेटली, कारण की याच्या आतापर्यंत जेवढेही हे एक्सपेरिमेंट झाले होते, काईट एक्सपेरिमेंट, हे सगळे हे स्टॅटिक चार्जचे एक्झाम्पल होते, कारण की याच्यापासून तुम्हाला एक कंटिन्युअस जे आहे ती चार्ज, आधी लोक करंट म्हणण्याच्या पेक्षा चार्जेस म्हणत होते की चार्ज जो आहे कंटिन्युअस तो तुम्हाला भेटत नव्हता, म्हणजे आपल्याला भेटत नव्हता. आणि कंटिन्युअस चार्ज एका संचापासून मिळू शकते आणि संचामध्ये आपण चार्ज डेव्हलप करू शकतो. म्हणजे संच म्हणजे काय? तर सेल. तर एका सेलमध्ये आपण चार्ज तयार करू शकतो. हा सगळा शोध यांच्या डोक्यामध्ये आला अलेक्सँड्रो व्होल्टा, आणि त्याच्यावर त्यांनी रिसर्च सुरू केलं. आणि त्याच्यानंतर 1799 मध्ये त्यांनी हा आपल्याला सेल दिला आहे. 1799. आता इथं 1799/1800 हे वर्ष मांडलेलं आहे मी. तर 1799 मध्ये ॲक्च्युली त्यांचा शोध लागला होता, पण पेटंट जे आहे ते त्यांना 1800 मध्ये भेटलं, म्हणून इथे मी दोन्ही वर्ष मांडलेले आहे. तर इलेक्ट्रिक सेलचा यांनी शोध लावलेला आहे. हे ते सायंटिस्ट आहे आपले अलेक्सँड्रो व्होल्टा. तर त्यांचा हा पहिला सेल आहे, व्होल्टाक सेल. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, कसं यूज केलेलं आहे, कोणतं केमिकल्स यूज केलेलं आहे, कशा पद्धतीनं कोणत्या प्लेट्स यूज केलेल्या आहे, हे सगळं काही आपण नंतर डिटेलमध्ये शिकणार आहे, आता नाही. आता जर मी तुम्हाला सांगत राहिलो तर मग आपली हिस्ट्री चालत राहील 2 दिवस. तर हे आपलं सगळं पुढे रिपीट होणार आहे जेव्हा आपण पाहू सेल्स अँड बॅटरी किंवा शॉर्टमध्ये, तेव्हा हे सगळं कळेलच. याच चॅप्टरमध्ये तुम्हाला कळेल पुढे. तर आता काय झालं आहे पहा, हे सगळं लिंक लागलेलं आहे. 1752 मध्ये काय झालं आहे, स्टॅटिक चार्जवर एक्सपेरिमेंट झालं, म्हणजे आकाशातील वीज आणि स्टॅटिक जो लॅबोरेटरी चार्ज आहे तो एकच आहे. तुम्ही लागलं तर नोट टाकून द्या, तुम्ही लिहिणं सुरू केलं असेल तर जे मी तुम्हाला नोट सांगितली आहे ते तुम्ही छापवू शकता, ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही वाटलं मी इम्पॉर्टंट आहे तर ते तुम्ही लिहू शकता. देन मग आता 1799 म्हणजेच 1800, तर तुम्ही 1800 जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, काही हरकत नाही आहे. विकिपीडिया तुम्हाला 1800 सांगते. तर आता 1800 मध्ये आहे आपण, आणि 1800 मध्ये सगळ्यात पहिले जे जगाला वीज आहे ती कशापासून भेटली? सेलपासून, ठीक आहे. सेल आणि बॅटरीमध्ये काय डिफरन्स आहे तोही आपण पुढे पाहू, पण आपण सध्या आता याला सेल म्हणतो आहे. तर 1799 म्हणजे 1799 किंवा 1800 म्हणजे 1800 मध्ये सेलचा शोध, म्हणजे ॲक्च्युली इलेक्ट्रिसिटीचा शोध हा लागला, कारण त्याच्या आधी जे आहे ते फक्त चार्जवर, स्टॅटिक चार्जवरच कन्सेप्ट.
आता सेलचा शोध लागला म्हणजे सेल आला म्हणजे वायर्ससुद्धा आलेले आहे, असे वायरच्या पट्ट्या वापरल्या असेल यांनी किंवा वायर्स यूज केलेला आहे, ह्या सगळ्याचा शोध लागला आहे. मग आता पुढे काय, बरोबर. तर पुढे मग नंतर इथून 20 वर्षानंतर म्हणजे 1800 पासून तर ते 1820 पर्यंत, म्हणजे डायरेक्ट मी 20 वर्ष सांगितली तुम्हाला. आणि हे महत्त्वाचे वर्ष सांगतो आहे, कारण मला काही तुम्हाला एकदम हिस्ट्री शिकवत नाही आहे, कारण की या वर्षाचं काम आहे मी तुम्हाला भविष्यात कधीतरी 3-4 वेळेस विचारेल की हे तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे, आठवा तुम्ही काय शिकले आहे पहिल्या चॅप्टरमध्ये. आणि हे तुम्हाला बारकाईने लक्षात ठेवायचे आहे. वर्ष पाठ करून टाका. हे 1752 तुम्ही शॉर्टकट लीमध्ये लिहून देईन मी तुम्हाला नंतर. आता सध्या तुम्ही काहीच नका लिहू. 1752 देन नंतर 1800 मध्ये आपल्याला पहिला सेल भेटलेला आहे जो अलेक्झांड्रो हुल्टाने दिला. आणि त्याच्यानंतर मग 20 वर्षानंतर 1820 मध्ये अजून एक महत्त्वाचा शोध लागलेला आहे जो लावलेला आहे ओरेस्टोड या सायंटिस्टने 1820 मध्ये, आणि त्याचा शोधचं नाव आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. आता यांनी कोणता शोध लावला पहा. तर काहीतरी जे ओरेस्टोड सायंटिस्ट होते हे त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये एक इलेक्ट्रिसिटीवरच काहीतरी एक्सपेरिमेंट करत होते. त्यांचा एक्सपेरिमेंट चालू होता आणि सेल होता बाजूला, सेलला वायर्स वगैरे लावले होते आणि त्यांचा काहीतरी एक्सपेरिमेंट चालू होता. तर तेव्हाच काय झालं की त्या टेबलवर असलेली एक निडल म्हणजे आयरनची निडल जी आहे तिचं डिफ्लेक्शन त्यांना जाणवलं. तर ती निडल का हल्ली बा, यांच्या डोक्यामध्ये क्युरियोसिटी आली की ती निडल कशी काय, इथं तर काही हवा चालू नाही आहे किंवा काही नाही आहे, तर निडल कशी आली. त्यांनी काय केलं, त्या निडलला परत त्या वायर्सच्या जवळ ठेवलं, परत ती निडल डिफ्लेक्ट झाली म्हणजे हल्ली. तर असं वारंवार त्यांनी चेक केलं. त्यांना कळलं की या निडलवर, जे निडल आहे सुई म्हणतो आपण त्याला, त्या निडलवर काहीतरी फोर्स अप्लाय होत आहे. आता फोर्स, याच्या आधी फोर्स कसा लागत होता, एक तर हातानं नाही तर हवेनं. तर इथं तर हवा नाही आहे, मग ती त्या निडलला फोर्स कसा काय लागत आहे. बरं याच्या आधी मॅग्नेटिझमचा शोध लागूनच गेला होता. मॅग्नेट भेटलाच होता जगाला, परमनंट मॅग्नेट. आणि आपल्या इलेक्ट्रिसिटीमध्ये मॅग्नेटशिवाय तर काहीच नाही आहे. जेवढे मी तर म्हणतो तुम्हाला की आता पुढे जेवढे तुम्ही एक्सपेरिमेंट पाहाल त्याच्यामध्ये चुंबक येणारच, म्हणजे परमनंट मॅग्नेट असो किंवा मग इलेक्ट्रोमॅग्नेट असो, पण चुंबक येणारच. आणि चुंबकाशिवाय तर पॉसिबल आहे. जर चुंबकाचा शोध नसता लागला तर मे बी आपणही इथं नसतो असं म्हणा, कारण की ना मी तुम्हाला ऑनलाईन शिकवलं असतं, ना तुम्ही शिकले असते, ना एवढं मोठं काही तामझाम असता पॉवर प्लॅन्ट ट्रान्समिशन आताच्या काळात असतंही म्हणा, कारण की सोलर आलेले आहे. पण मॅग्नेटमुळे जे आहे ते जनरेटर्स मोटर बेसिकली आपले वर्क करत आहे, कारण जनरेटर्स आले म्हणून जनरेशन आलं म्हणून ट्रान्समिशन आलं म्हणून डिस्ट्रीब्युशन, देन ट्रान्समिशन झालं, डिस्ट्रीब्युशन झालं, आणि हे सगळं वाढलं म्हणून एम्प्लॉईज वाढले, आणि म्हणून मग आपण हे सगळं काही इथं शिकत आहे. तर आता इथे 1720 मध्ये कोणता एक्सपेरिमेंट आहे महत्त्वाचा, की त्या निडलवर जो फोर्स लागला त्यांना कळून राहिलं होतं की निडलवर काहीतरी फोर्स लागत आहे. मग त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना आल्या, मग त्यांनी त्याच्यावर रिसर्च करणं सुरू केलं आणि त्यांच्यानंतर त्यांना कळलं की याच्यावर एक मॅग्नेटिक फोर्स लागत आहे. मग तो मॅग्नेटिक फोर्स लागण्यासाठी तर चुंबकीय क्षेत्र असते. मग त्यांच्या असं सुद्धा लक्षात आलं की जेव्हा वायरमधून करंट वाहतो, बारकाईने लक्ष ठेवा, मी तुम्हाला पहिले मुद्दामून पिक्चर्स दाखवली नाही आहे की तुम्ही त्या गोष्टीला थोडंसं डोक्यामध्ये चित्रामध्ये थिंक केलं पाहिजे. वायर सगळ्यांनी पाहिला आहे मित्रांनो, आणि सेलही सगळ्यांनीच पाहिला आहे. तुम्ही हे सगळं काही घरीसुद्धा छोटे छोटे एक्सपेरिमेंट करू शकता. तर जर तुम्ही वायरमधून करंट पाठवला तर त्या वायरभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आता आपल्याला माहीत आहे एवढं बेसिक गोष्ट की चुंबक जे असते ते चुंबक अट्रॅक्शन रिपल्शन करते. वेगवेगळे चुंबकाला 2 ध्रुव असतात, नॉर्थ आणि साऊथ. जर 2 वेगवेगळे ध्रुव असेल म्हणजे 2 वेगवेगळे पोल असेल तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होते. 2 सारख्या पोलमध्ये रिपल्शन होते. चुंबक हा लोखंडी वस्तूला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेऊ शकता किंवा चुंबक हा त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊ शकते. ठीक आहे, डिपेंड्स ऑन काय कंडिशन आहे तर. पण चुंबकाच्या भोवती चुंबकीय रेषा असतात, म्हणजे त्याला मॅग्नेटिक लाईन्स म्हणतो आपण, किंवा मॅग्नेटिक फ्लक्स, ज्या काल्पनिक असतात, इमॅजिनरी असतात. मुद्दामून मी इंग्लिश मराठी दोन्ही शब्द वापरत आहे कारण की तुम्हाला सगळ्याच विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. तर इमॅजिनरी, आणि हे शब्द तुम्ही पूर्ण डोक्यामध्ये ठेवा, कारण की तुम्हाला जेव्हा तुम्ही MCQ सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला त्याची खूप हेल्प होणार आहे. तर काय बोलतो आहे मी, की मॅग्नेट जो असतो त्या मॅग्नेटच्या भोवती मॅग्नेटिक लाईन्स, म्हणजे मॅग्नेट, त्यालाच मॅग्नेटिक फ्लक्स असं सुद्धा म्हणतात, म्हणजे चुंबकीय रेषा असतात ज्या आपल्याला डोळ्यानं दिसत नाही. आणि मला तरी वाटते की एवढे कोणी गरीब नसेल की ज्यांना कधी चुंबक पाहिलेलं नाही आहे. माझ्याकडे एक मॅग्नेट आहे, तुम्हाला दाखवून देतो. मे बी सगळ्यांनी तर मॅग्नेट पाहिलेलंच आहे, पण तरी एकदा जे मला दाखवलं पॉसिबल होईल तुम्हाला ते मी वस्तू तुम्हाला इथे म्हणा डिजिटल बोर्डवर किंवा प्रॅक्टिकली. आता पहा, आपल्याकडे हा एक मॅग्नेट आहे ज्याला आपण बार मॅग्नेट म्हणतो आहे, किंवा हा आपल्याकडे एक डंबल शेप मॅग्नेट आहे. ठीक आहे, तर असे मॅग्नेट्स, तर मॅग्नेट कसे बनतात, काय असतात, हे कसे काय वस्तूंना अट्रॅक्ट करतात, हे सगळं काय आपण नंतर भविष्यात पाहणार आहे. डायपोल वगैरेचा कन्सेप्ट. आता पहा, हे 2 मॅग्नेट्स आहे आपल्याकडे, तर याच्यामध्ये अट्रॅक्शन हे सगळं माहीत आहे बरोबर, आणि रिपल्शन हा 2 फोर्स आपल्याला जाणवतो आहे.
सांगण्याचा उद्देश हाच फक्त एवढा की सगळ्यांनीच पाहिलेला आहे मॅग्नेट, पण या मॅग्नेटमध्ये जो अट्रॅक्शन होऊन राहिला आहे, तर मला तरी माझ्या डोळ्यांना काहीच दिसून नाही राहिलं की याच्याभोवती कोणत्याही चुंबकीय रेषा डोळ्यांना आपल्याला दिसत असतील, बरोबर. तर तसंच इथे सुद्धा ह्या ज्या चुंबकीय रेषा ह्या आहेत, पण त्या आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत, त्या इमॅजिनरी आहेत. त्या कशा असतात, काय असतात, कुठून कुठे वाहतात, ते सगळं जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझम हा चॅप्टर पाहू तेव्हा तुम्हाला कळेलच. तर ज्या चुंबकीय रेषा असतात त्या आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. जशा ह्या परमनंट मॅग्नेट भोवती असतात तशाच त्या इलेक्ट्रोमॅग्नेट भोवती सुद्धा असतात. आता हे इलेक्ट्रोमॅग्नेट काय आहे काय नाही तेच आपण आता शिकत आहे. तर पहा, तर इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम 1820 हे वर्ष आहे आणि त्या सायंटिस्टचं पूर्ण नाव आहे हन्स क्रिस्टियन ओरेस्टेड. तर हे जे ओरेस्टेड सायंटिस्ट आहे, खूप मोठं योगदान आहे यांच्या, म्हणजे त्या एक्सपेरिमेंटमुळे आता नंतरही झालंच असतं म्हणा, पण मेनली बेसिकली यांच्या ते पहिल्यांदा लक्षात आलं. आणि काय आहे पहा, तुमच्यासमोर एक प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट आहे जो तुम्ही घरीसुद्धा करू शकता. इथे एक सेल घेतलेला आहे, एक स्क्रू घेतलेला आहे आणि या स्क्रूवर हे आपली कॉपरची वायर इथे इन्सुलेटेड आपण गुंडाळलेली आहे. थोडीशी इन्सुलेटेड घ्या जेणेकरून शॉर्ट सर्किट होणार नाही. तर ही वायर जी आहे ही आपण याच्यावर वाऊंड केली आणि या वायरला आपण इथे सप्लाय दिला. आता काय झालं, वायरला सप्लाय दिल्याच्या नंतर की जसा आपण या सेलला हे वायर जोडले, काही स्विच वगैरे लावला नाही, डायरेक्ट 2 वायर जे आहे ते आपण या सेलला अटॅच केले. तर जसंच अटॅच केले तसंच या सेलमधून करंट वाहणं सुरू झालं. आता ही जे डायरेक्शन आहे करंटची, तुम्ही याच्यावर फोकस नका करू, फक्त मी जे सांगतो त्याच्यावर फोकस करा सध्या. तर या वायरमधून जे आहे ते करंट वाहणं सुरू झालं. जसं या वायरमधून करंट वाहणं सुरू झालं तर या वायरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. पहा, याच्याच बाजूला तुम्हाला इथे दिसेल की हे आपली वायर आहे मंदातली, ज्याला आपण वायर म्हटल्यापेक्षा कॉईल म्हणा. किंवा जेव्हा तुम्ही त्या वायर्सचे असे वेढे म्हणजे टर्न्स देता, कमी जागेमध्येच त्या वायरला जेव्हा आपण गुंडाळतो, जेव्हा त्याचे नंबर ऑफ टर्न्स देतो तेव्हा त्याला आपण कॉईल म्हणतो. तर ही जे, कारण की हे सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे ना, नाही तर मग कॉईल काय बा. तर ही जे कॉईल आहे, या कॉईलमधून जेव्हा आपण करंट पाठवला तेव्हा या कॉईलभोवती ही काय तयार झालेली आहे, मॅग्नेटिक फील्ड. लक्षात ठेवा बरं, मी तुम्हाला भविष्यात जेव्हा विचारेल तेव्हा, म्हणजे आता हे सर रेकॉर्डेड लेक्चर्स आहे, पण मी माझ्या लेक्चरमध्ये म्हणेल की अरे तुम्हाला हे आठवते का, तर तुमच्या डोक्यात तुम्ही तर उत्तर देणार नाही देणार, ते स्वतःला देणार की हा आम्हाला आठवते किंवा नाही, कारण की बॅचची रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आहे. पण जर तुमचा ॲन्सर स्वतःसाठी यस असेल तर फार छान, जर नसेल तर तुम्ही समजून घ्या की आताच्या लेक्चरमध्ये तुम्ही झोपलेले आहे, तुम्हाला काहीही कळत नाही आहे मी काय सांगतो आहे तर, बरोबर. त्याच्यामुळे बारकाईने लक्ष ठेवा आणि फार सोप्या भाषेमध्ये सांगतो आहे आणि फार सोप्या गोष्टी आहे आणि पूर्ण आरामात सांगतो, काहीच गडबड नाही, आपल्याला काहीच गडबड नाही आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं की एखाद्या लेक्चरचं आपल्याला शिल्लक लागेल, पण आपल्याला शिकवण्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे. ईच अँड एव्हरी कन्सेप्ट जे आहे ते चांगले समजले पाहिजे. आता मी तुम्हाला हिस्ट्रीसाठी 30 मिनटं म्हटलेले आहे, पण मी या 30 मिनटामध्ये तुम्हाला फक्त हिस्ट्रीच नाही तर त्याचे कन्सेप्टसुद्धा एक्सप्लेन करत आहे इन शॉर्टमध्ये. तर हे जे तुम्हाला लाईन्स दिसत आहे, ह्या लाईन्स काय आहे, आपल्या मॅग्नेटिक लाईन्स किंवा मॅग्नेटिक फ्लक्स, ज्या काल्पनिक असतात, पण ह्या केव्हा तयार होतील, जेव्हा वायरमधून करंट वाहतो. आणि शॉर्टकटमध्ये अजून सांगतो तुम्हाला की हे जे चुंबकीय रेषा असतात यांना सुद्धा दिशा असते. जर करंटची दिशा बदलली तर चुंबकीय क्षेत्राची सुद्धा दिशा बदलते. ती कसं काय आता ते पुढे पाहू आपण, ते सिद्धांत आहे तसा. पण एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा की चुंबकीय क्षेत्राला सुद्धा दिशा असते आणि करंटला सुद्धा दिशा असते. तर 1820 जे आहे तेव्हा हा शोध लागलेला आहे ओरेस्टेड. मी तुम्हाला सायंटिस्टचं नावसुद्धा सोबत लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे जे काय सिद्धांत आहे तो सुद्धा लक्षात ठेवायचा आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वेगळा आहे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे वेगळं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि खूप महत्त्वाचे शोध आहे हे, खूप महत्त्वाचे, जे तुम्हाला लक्षात, म्हणजे वायरमधून करंट गेला असता वायरभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते. देन मग इथून आता 1820 नंतर पूर्ण 11 वर्ष, काही पुस्तकांमध्ये तुम्हाला 12 वर्ष पण दिसेल, 1832 दिसेल काही ठिकाणी, तर काही ठिकाणी 1831 दिसेल. विकिपीडिया जो बुक 1832 सांगते काही आणि विकिपीडिया 1831 सांगते. तर मोस्ट ऑफ द विकिपीडियाचा डेटा हा वर्ल्ड वाईड असतो म्हणून आपण 1831 सांगितलं, नाही तर लास्ट बॅचला मी 1832 सांगितलं होतं. तर इथे जे आहे 1831 मध्ये मायकल फॅरेडे हे महत्त्वाचे सायंटिस्ट होते आपल्या इलेक्ट्रिसिटीमध्ये, की ज्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा शोध लागला. त्याच्यामध्ये फर्स्ट लॉ, सेकंड लॉ त्यांनी दिला. त्यांनी केमिकलवर सुद्धा दिलेले आहे, म्हणजे इलेक्ट्रोलिसिसवर सुद्धा लॉ मांडले मायकल फॅरेडे यांनी. पण सध्या ते नाही शिकत आहे आपण शिकत आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर. फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ हे 2 लॉ जे आहे हे त्यांनी 1831 किंवा 1832 म्हणा
त्यांनी मांडले. म्हणजे टोटल इथून आता 11 ते 12 वर्षानंतर 1800 आपण जर्नी कुठून सुरू केलेली आहे आपली 1752 पासून. 1752 झालं, देन 1800 मध्ये आलो आपण. 1800 मध्ये सेलचा शोध लागला. देन 1800 नंतर अजून उडी मारली आपण 20 वर्षानंतर. देन आलो आपण 1820 मध्ये. 1820 मध्ये कशा शोध लागला? वायरमधून करंट गेला असता वायरभोवती काय तयार होते? चुंबकीय क्षेत्र. आता चुंबकीय क्षेत्र काय असते काय नाही ते आपण पाहिलं. मित्रांनो, तुम्ही सध्या बेसिक इलेक्ट्रिसिटीमध्ये आहे आणि तुम्ही याला हिस्ट्री मानू नका. हे नुसतं हिस्ट्री नाही आहे, हे कन्सेप्ट आहे ज्याचं काम आपल्याला पुढे आहे आणि पूर्ण सिद्धतनं मन लावून शिका. मला माहीत नाही तुम्ही कोणत्या पोझिशनला लेक्चर्स पाहून राहिले, पण मी तुम्हाला ॲज्युम करतो की तुम्ही माझ्या समोर आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये हा सगळा डेटा फिट झाला पाहिजे. तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की बा मास्टर आता हिस्ट्री सांगून राहिला आहे, हे एवढं काही महत्त्वाचं नाही आहे, आपण पुढे पुढे जाऊ, मग पुढे आपल्या कामाचं असेल. हे तू स्किप केलं की पुढे काही नाही. मग तुला जेव्हा मी म्हणेल की बा आता आपल्याला तो कन्सेप्ट आठवते का तुला मायकल फॅरेडेचा कधीचा आहे, काय सांगितलं मायकल फॅरेडेनं? बोंबललं सगळं काम, बरोबर. आणि त्या गोष्टी पार्ट करायला सुद्धा मग प्रॉब्लेम जाते. तर लिंक पहा कशा कशा आहे. पहिले सेल आला म्हणजे 1800 मध्ये. देन मग सेलमधून नंतर सर्किट बनला आपला. सर्किट म्हणजे काय? तर रेजिस्टन्स आणि सोर्स जेव्हा वायर्सच्या मार्फत जोडतो आपण त्याला आपण सर्किट म्हणतो. तर जेव्हा या कार्बन रजिस्टरमधून करंट जाणं सुरू झाला आणि मी तुम्हाला सांगितलं परत त्याच गोष्टी रिपीट करतो आहे, कारण मला माहीत आहे की हा जेवढ्या वेळ मी तुम्हाला रिपीट करेल तेवढ्या तुमच्या डोक्यामध्ये जशाच्या तशा पाठ होऊन जातात. कारण की सगळ्यांना कोणत्या विद्यार्थ्याला एका झटक्यातच पाठ होते, पण एखादा बिचारा आपला जो गरीब असतो त्याला 2-3 वेळेस सांगितल्यानंतर त्याच्या डोक्यात लक्षात राहतात. आणि तुम्ही आत्ता सांगितलं ना 2 सेकंदात विसरता, एवढे तुम्ही खतरनाक आहे, बरोबर. मी असं म्हणेल कारण मी पाहिलेला भाऊ, शिकवण्याचा अनुभव आहे तेवढा. आणि विद्यार्थ्यांना नेहमी पाहतो म्हणजे तर तेव्हा जेव्हा मोस्ट ऑफ द रिपीट करतो तेव्हा त्यांच्या त्या गोष्टी लक्षात राहतात. आत्ताच सांगितलेलं आहे की वायरमधून करंट गेला असता, दिसून राहिला डोळ्यानं, वायरमधून करंट गेला असता वायरभोवती काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड तयार होते. हा जो स्क्रू आहे ना, याला सुद्धा तुमचे छोटे मोठे टाचण्या ज्या आहेत त्या चिपकू शकतात, कारण की हा सुद्धा स्क्रू आता स्क्रू नाही राहत, तो एक मॅग्नेट झालेला असतो. नंतर शिकू आपण पूर्ण इलेक्ट्रोमॅग्नेटबद्दल डिटेल्स. पण आता काय आहे पहा, कारण की पुढचा जो शोध आहे ना मित्रांनो, तो मागच्या शोधवर डिपेंड आहे. जर सेलचा शोध लागला, जर स्टॅटिक चार्जवर शोध नसता लागला तर अलेक्झांड्रोला काही डोक्यात आलं नसतं की बा आपण केमिकली चार्ज तयार करू शकतो आणि मग चार्ज नंतर मग बा कंटिन्युअस आपल्याला चार्ज भेटू शकतो. हे अलेक्झांड्रोच्या लक्षात नसतं आलं. मग ते लक्षात नसतं आलं तर सेलच बनला नसता. सेल बनला नसता तर करंट वाहला नसता, कंटिन्युअस करंट वाहला नसता तर करंट वाहल्यानं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते, हे सुद्धा कळलं नसतं. बरं, हे सगळे शोध एकमेकांवर लिंक आहे. तर आता इथे करंट वाहल्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते हे ऑरेस्टोडनं सांगितलं होतं. तर जे मायकल फॅरेडे आहे यांच्या डोक्यात काय आलं की जो भाऊ हा सांगते ऑरेस्टोड, हा काय सांगतो, यांनी याच्यावर रिसर्च केला, कारण हे वर्ल्ड वाईड पेपर रिलीज होत होते. तर या व्यक्तीनं काय सांगितलं की करंटमुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. तर मायकल फॅरेडे यांच्या डोक्यात उलटं आलं. आपल्या जो डोक्यात जसं येतं ना कधी कधी की बा हे असं नाही असं असेल, बरोबर. तर मग आता यांच्या डोक्यात काय आलं की जर करंटमुळे चुंबकीय क्षेत्र तयार होऊ शकते, जर करंटमुळे चुंबकीय क्षेत्र तयार होऊ शकते, तर चुंबकीय क्षेत्रामुळे करंट नाही तयार होऊ शकत का? उलटं, बरोबर. याच्या उलट एकदम. म्हणजे करंटमुळे जर चुंबकीय क्षेत्र तयार होते, तर जर आपण चुंबकीय क्षेत्रात कंडक्टरला फिरवलं किंवा मग कंडक्टरने जर चुंबकीय क्षेत्र कापलं तर कंडक्टरमध्ये करंट तयार व्हायला पाहिजे. उलटं, करंटमुळे चुंबकीय क्षेत्र तर चुंबकीय क्षेत्रामुळे करंट. आणि याच्यावर त्यांनी काम सुरू केलं आणि त्यांना एकदम सक्सेस भेटलं 1831 मध्ये. आणि त्यांना नंतर त्याच्यावर पेटंट, आणि त्याच लॉला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर ते सायंटिस्ट आहे आपले मायकल फॅरेडे. मित्रांनो, ग्रेट सायंटिस्ट आहे सगळे. ऑरेस्टोड म्हणा, ॲलेक्स, मी जेवढेही ग्रेट सायंटिस्ट आहे ना, आणि जेवढे आपल्याला आपल्या काम, हे ग्रेट आहे म्हणूनच नाही, हे तर ऑलरेडी ग्रेट आहेतच, याच्या व्यतिरिक्त भरपूर सायंटिस्ट ग्रेट आहेत, बरोबर. पण हे आपल्या एलसीडीमधले खूप मोठा रोल प्ले करत आहेत आणि हे यांच्याबद्दल आपल्याला माहीत असायलाच पाहिजे. ओके, आता न्यूटनबद्दल तर आपण ऐकलंच आहे, त्यांचे लॉ किंवा त्यांचं ते शेप वगैरे पडलेलं आहे, ती थिअरी, पण ते तुम्ही एक टाईमची विसरले असेल मोस्ट ऑफ द विद्यार्थी. पण ते नसेल तुमच्या लक्षात तरी ठीक आहे, एक टाईमचे चालून जाईल. तसं त्याचंही काम आपल्याला पुढे आहेतच, कारण आपले मोस्ट ऑफ द थिअरी त्यांच्याच थिअरीवर डिपेंड्स आहे, लॉवर. पण हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की पहा, अलेक्झांड्रो व्होल्टा, ऑरेस्टॉड, हे मायकल फॅरेडे, त्याच्यानंतर मग थॉमस अल्वा एडिसन आणि त्याच्यानंतर निकोला टेस्ला, हे सगळे. निकोला टेस्ला तर अजूनही म्हणजे खूप सारे महत्त्वाचे सायंटिस्ट आहेत. तर
पहा आता हे आहेत आपले मायकल फॅरेड. तर यांनी काय लावलं पहा, यांच्या डोक्यात यांचा हा तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दिसतो आहे. इथे फोटोसुद्धा दिलेला आहे मी सगळं. हे तेव्हाचं गॅल्व्हनोमीटर आहे. आता हे गॅल्व्हनोमीटर कसं काय असते काय नाही, जे डिफ्लेक्शन दाखवते या प्लेट्सचं, जे करंट जर करंट गेला तर याच्या आतमधल्या प्लेट्सचं डिफ्लेक्शन होत होतं आणि त्या प्लेट्सच्या डिफ्लेक्शनवरून आपल्याला समजत होतं की करंट जात आहे. आताच्या गॅल्व्हनोमीटरमध्ये स्केल असते 0 पॉझिटिव्ह निगेटिव्हकडे वगैरे ते येतं. हे पहा, हे जे दिसते तुम्हाला ही आहे कॉईल आणि कॉईलला 2 वायर आहे, कारण की कॉईल आहे म्हणजे कॉपरची वायर आपण तिथे गुंडाळलेली आहे. मटेरियलचा शोध लागलेला आहे, कारण हे जेवढंही सुरू झालेलं आहे हे सगळं आधीपासून मटेरियलपासूनच सुरू झालेलं आहे. तर हे जे कॉईल आहे कॉपरची आहे आणि याला 2 टर्मिनल्स आहे, म्हणजे 2 वायर्स, एक स्टार्ट असेल एक एंड असेल आणि या 2 टर्मिनलला इथे एक गॅल्व्हनोमीटर जोडलेला आहे, जे तेव्हा आणि गॅल्व्हनोमीटरचा शोध लागला होता. देन मग याच्यामध्ये काय आहे, कॉईल जी कॉईल आहे ती एका आयरन रिबनवर गुंडाळलेली आहे आणि देन त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, आणि एक मॅग्नेट, यांच्या हातात हा मॅग्नेट आहे. तर हे मॅग्नेट काय करत होते, याच्यामध्ये अप डाऊन करत होते, म्हणजे मॅग्नेटचं मुवमेंट करत होते. जेव्हा हे या कॉईलच्या आतमध्ये या मॅग्नेटचं मुवमेंट करत होते तेव्हा काय होत होतं पहा, कारण की हा एक परमनंट मॅग्नेट आहे जो तुम्हाला मी आताच दाखवला. ओके, आता हरपल्यासारखं नाही करायचं, अरे बा कोणता परमनंट मॅग्नेट. आता तुम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे, स्पीकरच्या मागं सगळ्यांनी पाहिलेलं आहे, अजूनही परत पाहून घ्या. हा आहे आपला परमनंट मॅग्नेट, कारण की याच्याभोवती 24 वर्ष म्हटलं तरी चालेल की याच्याभोवती चुंबकीय क्षेत्र आहे, ज्याच्यासाठी आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट परमनंट मॅग्नेट, इलेक्ट्रोमॅग्नेटपासून चुंबकीय क्षेत्र भेटण्यासाठी आपल्याला बॅटरी जोडावी लागते. याला कोणताही सप्लाय द्यायची गरज नाही. बिना सप्लायच्या याच्याभोवती काय आहे, चुंबकीय क्षेत्र आहे. तर स्पीकरच्या मागे जे मॅग्नेट असतात, स्पीकर सगळ्यांनी पाहिलेले आहे आणि स्पीकरच्या मॅग्नेटसुद्धा मोस्ट ऑफ द सगळ्यांनी पाहिलेले आहे. पण पहा मित्रांनो, मोस्ट ऑफ द असे सुद्धा कॅन्डिडेट पाहिले गर्ल्समध्ये की ज्यानं बाई स्पीकरही नाही पाहिलेला आहे, म्हणजे स्पीकरच्या मागं मॅग्नेट असते हेही नाही माहीत राहत काही जणांना. एवढी सुद्धा गरीब परिस्थिती असते काही जणांची. असो, पण मला तरी वाटते की नाही, स्पीकरच्या मागचा मॅग्नेट पण कोणता तरी मॅग्नेट तुम्ही जीवनात पाहिला असेल. नसनच पाहिला बाबा तर एखाद्या सायन्स आपल्या याच्या स्टेशनरीमध्ये जाऊन त्याला असे 12 मॅग्नेट मागा आणि पाहून घ्या डोळ्यांना, ठीक आहे. आणि याला टाचण्या चिपकतात आपले कॉईन्स वगैरे. खूप गरजेचं आहे हे, खूप गरजेचं आहे. नाही तर तुमच्या डोक्यात, मी तुम्हाला सांगितलं ना, माझी शिकवण्याची पद्धत अशी आहे की तुमच्या डोक्यातला डाऊट माझ्यापर्यंत नाही आला पाहिजे, तर मी शिकवण्याचा फायदा आहे. डाऊट कोणता आला पाहिजे, जिथं मी काहीतरी स्किप केलं असेल या अदरवाईज काहीतरी आपल्या कामाचं नसेल, ठीक आहे, किंवा मी तसं तुम्हाला आधीच सांगेल. पण हे जे छोटे मोठे डाऊट्स असतात, मग सर हे काय होय आणि मग हे कसं काय झालं, नाही तर मी आता जरी इथं बोलण्यामध्ये जर थोडंसं शॉर्टकट मारला ना, 101% तुम्हाला डाऊट येणारच आहे. तर आता हा आहे आपला परमनंट मॅग्नेट आणि या परमनंट मॅग्नेटभोवती ऑलरेडी मॅग्नेटिक फील्ड असते. बस जेव्हा हे फॅरेडेज काय करत होते, या मॅग्नेटला अपडाऊन करत होते, म्हणजे यांचं मुवमेंट करत होते या चुंबकाचं, तेव्हा मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही शब्द वापरत आहे, लक्ष द्या. तर जेव्हा या चुंबकाला ते खालीवरतं करत होते तेव्हा या चुंबकाच्या भोवती जे चुंबकीय क्षेत्र होतं, चुंबकाच्या भोवतीचे चुंबकीय क्षेत्र जे डोळ्यांना दिसत नाही, ते या कॉईलला छेदत होतं. कॉईलला छेदत आहे चुंबकीय क्षेत्र, म्हणजे कॉईलकडून चुंबकीय क्षेत्र कापला जात आहे. शब्द लक्षात ठेवा एक. चुंबकीय क्षेत्र कापल्या जाणे म्हणजे काय, तर कट होणे. जसं एखाद्या फॅनच्या खाली जर आपण हात फिरवला तर हवा आपण कापतो, बरोबर, अशाच टाईपचं. तर हे जे चुंबकाच्या भोवती जे चुंबकीय क्षेत्र होतं हे या कॉईलकडून कापलं जातं. याला लिंकसुद्धा म्हणतो आपण. तर जेव्हा ही कॉईल या चुंबकाच्या भोवतीचं चुंबकीय क्षेत्र कापत होतं तेव्हा या कॉईलमध्ये EMF तयार होतो, असं यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता EMF म्हणजे काय, तर थोड्या वेळा अगोदर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलं. परत थोडंसं वापस जाऊ आपण आणि अजून पहा. मला सांगा तेच परत, की जसं या पाईपलाईनमधून पाण्याचं वहन होण्यासाठी काय पाहिजे, दाब, आणि त्या दाबासाठी आपण पंप लावतो, मागच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये सांगितलं. तसंच वायरमधून जे इलेक्ट्रॉन्स आहे, जे मटेरियल असते कॉपरचं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन असते, त्यातलं फक्त इलेक्ट्रॉनचं वहन होते आहे सध्या आपल्या कंडक्टर्समध्ये. तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहे, जसं या पाण्याचं वहन होण्यासाठी दाब आवश्यक आहे, तसंच या इलेक्ट्रॉनच्या वहनासाठी सुद्धा. आणि मी आजच्याच लेक्चरला सुद्धा सांगितलेलं स्टार्टिंगला, पण मे बी आतापर्यंत कोणी या 30 मिनिटामध्ये 40 मिनिटामध्ये विसरले असेल, त्याला डबल सांगणं गरजेचं आहे. तर जो हे इलेक्ट्रॉन्स आहे याला सुद्धा वायरमध्ये जाण्यासाठी फोर्स आवश्यक आहे. इथं थोडी पंप लावू शकतो आपण, बरोबर, इथं जनरेटर लावावं लागते, बॅटरी लावावं लागते, पण फोर्स पाहिजे. आता तो फोर्स लावा लागते तर त्यासाठी तयारी करावी लागते ना. तर ज्या इलेक्ट्रॉनचं वहन होण्यासाठी जो फोर्स रिक्वायर्ड आहे त्याला म्हणतो आपण EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. हे अजून डिटेलमध्ये पाहू आपण, पण मला तर वाटते मित्रांनो की फार सोप्या भाषेमध्ये सांगत आहे मी तुम्हाला आणि कळलं पाहिजे. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय, हे पहा फुल फॉर्म. आता मी तुम्हाला तिथंच सांगतो आहे, इथे जाऊ द्या, याच्यापेक्षा किंवा इथे सांगतो आहे की ही एक मिनटं, याच पिक्चरला आपण कॉपी करू इथे
आणि याच्यामध्ये सांगतो आहे, हे बाजूचं गायब करू आपण, याचं काही काम नाही आपल्याला सध्या आता इथे. आणि इथे मी तुम्हाला सांगत आहे EMF म्हणजे काय. EMF पहिले तुम्ही याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, काय आहे इलेक्ट्रो. आणि आता पहा कसं आहे, मी नंतर हा जेव्हा तुम्हाला कन्सेप्ट सांगेल तेव्हा मला सोपं आहे, कारण की मी तुम्हाला फक्त आता एवढंच म्हणेल की ऑलरेडी भाऊ तुम्हाला EMF काय आहे हे माहीत आहे. तेव्हा अजूनही सांगेल, पण तुम्हाला हे नक्की विचार, आणि तेव्हा मी एवढं काही जास्त सांगणार नाही मग डिटेलमध्ये. तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, इलेक्ट्रो म्हणजे काय, ते इलेक्ट्रॉन, बरोबर. मला सांगा, तुम्ही गाडी चालवतो आहे, आपण गाडी चालवतो आहे, तर बिना चाबी फिरवायची किक मारायची किंवा सेल्फ मारायची गाडी चालते का? नाही. आपण चाबी फिरवतो किंवा किक मारतो किंवा सेल्फ मारतो, मग इंजिन चालू होते. मग इंजिन चालवल्यानंतर काय होते, आपण गाडी गिअरमध्ये टाकतो या स्कूटी असेल काहीतरी, ॲक्सिलेटर फिरवतो. मग हे झाल्यानंतर काय होते की इंजिन फोर्स क्रिएट करते, आणि त्या फोर्समुळे व्हील फिरतात, चाकं फिरते आणि आपली गाडी समोर जाते. पण काय पाहिजे, फोर्स पाहिजे ना. जो फोर्स आपल्या गाडीला पुढे म्हणजे पुढे ढकलतो आहे, त्याचं मोशन करत आहे त्या व्हेकलचं. तसंच इथे कोणाचं मोशन होत आहे, कोण वाहत आहे या वायर्समधून? म्हणा, दूध वाहत आहे, तुम्ही वाहत आहे, मी वाहत आहे, एखादा उंदीर मामुजी काही वाहत आहे का? नाही. कशाचं वहन होत आहे? इलेक्ट्रॉनचं. आपल्याला कोणाचं वहन करायचं आहे? इलेक्ट्रॉन. जसं गाडीचं इंजिन जे आहे त्या गाडीचं मोशन करते, तसं इथं कोणाचं मोशन होत आहे? इलेक्ट्रॉनचं. मोशन म्हणजे वहन. तर इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा हा शब्द जो आहे मोटिव्ह, हा असाच ठेवतो मी, आणि यातला मराठीमध्ये लक्षात ठेवा वहन, ट्रान्सफर. आणि फोर्स म्हणजे काय आहे? दाब. तर इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा, हे दोन शब्द याच्यामध्ये मी थोडंसं एक्स्ट्राचे ॲड केलेलं आहे, ला आणि करणारा. ठीक आहे, बाकी जसं आहे तसंच. तर इथे पहा, लक्ष द्या आता, हे शब्द फक्त थोडेसे वेगळे आहे, ला आणि हा करणारा. तुम्ही जर ज्यात टाकलं ना, तुम्हाला डेफिनेशन तयार होऊन जाईल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सची. बाकी जसं तसं आहे. इलेक्ट्रॉनचं शॉर्टकट आहे, इलेक्ट्रॉन न काढलेलं आहे फक्त, ते मराठीमध्ये मी लिहिलं इलेक्ट्रॉन. मोटिव्हच ठेवला, आणि फोर्स म्हणजे फोर्सच ठेवला किंवा दाब म्हणा तुम्ही त्याला. इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स. कारण पहा मित्रांनो, हे सगळे शब्द तुम्हाला ऑलरेडी फोर्स आणि दाब हे आहे म्हणून माहीत आहे, म्हणून तुम्हाला डेफिनेशन प्रॉपरली समजली पाहिजे म्हणून मी असं बोलत आहे. आता EMF म्हणजे काय, आता वाचा. ला आणि करणारा शब्द तुम्हाला या दोघांच्या मध्यात ॲड करायचा आहे. इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स. समजलं ना? इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा म्हणजे इलेक्ट्रॉनचे वहन करणारा फोर्स. समजला पाहिजे ॲनी हाऊ. आणि जर कोणाला समजलं नसन तर भाऊ, एखादी 50 व्होल्टची बॅटरी घे आणि त्याला हात लाव, पाय तुला शॉक लागते. 230ला हात नको लावू, 230ला जर हात लावला तर गेला, खतम, टाटा बाय बाय. 12 व्होल्टच्या तू बॅटरीला हात लावशील, 12 व्होल्टच्या 24 व्होल्टचा, तर तू म्हणशील DCचा शॉक लागत नाही. DCचा सुद्धा शॉक लागते, आणि ACचा भयानक शॉक लागते DCचा. आपल्याला जो शॉक आहे तो सेन्सेशन हे आपल्याला 50 व्होल्ट मिनिमम त्याच्या पुढे चालू होतात, 50 व्होल्टच्या पेक्षा पुढे चालू होतात, तिथपर्यंत नाही होत. त्याच्या पुढे तुला सेन्सेशन जाणवतील, बरोबर तुम्हाला. तर तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्याला शॉक लागत आहे बा हलका. त्याच्यापेक्षा जेवढं जास्त व्होल्टेज वाढेल तेवढा मोठा जबर आपल्याला शॉक लागेल, बरोबर. पण जो शॉक लागत आहे तेव्हा काय होतं की आपल्या बॉडीमधून इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत आहे, आणि ती क्षमता त्या सेलमध्ये आहे, कारण तेवढा फोर्स आहे. त्या फोर्समुळेच आपल्या बॉडीमधून इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत आहे, तो झाला फोर्स. जसं आपण पाण्याच्या खाली हात टाकला तर आपल्या हाताला फोर्स जाणवेल, तसाच इथे सुद्धा काय आहे, एक फोर्स आहे जो आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट करत आहे, ट्रान्सफर करत आहे इलेक्ट्रॉन. तसं इथे सुद्धा काय आहे, इलेक्ट्रॉनचं वहन होत आहे. तर इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतो आपण? EMF. ओके, एक सेकंड. ठीक आहे, कॉल होता. तर मी तुम्हाला हिस्ट्रीच नाही तर बेसिक कन्सेप्टसुद्धा, बेसिक डेफिनेशनसुद्धा सांगत आहे. ते इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स म्हणजे काय आहे? EMF. तर हा EMF केव्हा तयार होतो हे कोणी सांगितलं आहे? मायकल फॅरेडे यांनी. कधी सांगितलेलं आहे? 1832मध्ये. 1832. ओके, ते इथे होतो आपण. तर याच्यामध्ये काय तयार होतो? EMF तयार होतो. कोणामध्ये तयार होतो EMF? कॉईलमध्ये. भविष्यात लक्षात ठेवा मित्रांनो, मी ऑफलाईनमध्ये हजारो वेळेस चिल्लवून सांगतो, आणि ऑफलाईनमध्ये तर माझ्यासमोर डोळ्यासमोर विद्यार्थी राहतात, पाहतो, तर त्यांच्याकडून मला फीडबॅक भेटतो. ऑफलाईन आणि ऑनलाईनचा खूप फरक पडतो आहे. तरी मी माझ्या ऑनलाईनच्या बॅचमध्ये मोस्ट ऑफ द ऑफलाईनचं ॲटमॉस्फिअर क्रिएट करण्याचं वातावरण म्हणजे ॲटमॉस्फिअर क्रिएट करतो, की जस्ट तुम्हाला फील झालं पाहिजे की नाही बा आपण ॲक्च्युली क्लासमध्ये बसलेलो आहोत. पण कधी ते शक्य होत नाही, पण मोस्ट ऑफ द वेळेस करण्याचा प्रयत्न करतो. आता ऑफलाईनमध्ये काय होते की विद्यार्थ्यांवर थोडंसं प्रेशर राहते,
आणि तो करून नाही आता तुम्ही झोपले असेल बेंच, मे बी तुमचा फोन चालू असेल आणि तुम्ही झोपले असेल, लागली तुम्हाला गुंगी, कारण रात्री 10-12 वाजता पाहून राहिलं असेल कोणी, किंवा सकाळी सकाळी झोपमोड करून लेक्चर्स पाहून राहिलं असेल. कोणत्या परिस्थितीत तुम्ही पाहून राहिले मला काय माहीत नाही, तुम्ही पाहून राहिले नाही पाहून राहिले हे माहीत नाही, प्ले करून दिलं असेल मे बी, असंही होऊ शकतं. कोणत्या अलग अलग नमुने आहेत बरं, तुम्ही कोणत्यात बसतात ते माहीत नाही. एखादा होऊ शकते बिचारा हुशार विद्यार्थी मन लावून पूर्ण शिद्दतनं पेन कागद घेऊन टेबल खुर्चीवर एक एक कन्सेप्टला समजून राहिला, बाकायदा पद्धतशीर लिहून राहिला आहे, व्यवस्थित चालला आहे तो, बरोबर. हाच तर फरक आहे रिझल्ट आणि पुढे पुढे याच्यामध्ये. मग मेहनत तर म्हणतो मी सर मेहनत केलीच होती, पण कुठेतरी कमी राहून जाते आपल्याला, ती आपल्याला कमी ठेवायची नाही आहे. तर मी विद्यार्थ्यांना वॉर्निंग देतच असतो, बरोबर, की भाऊ तू लक्षात ठेव, हे तुला नंतर भविष्यात थोडं विचारेन मी तुम्हाला. जर तुम्हाला ते सांगता आलं तर तो कन्सेप्ट तुम्हाला समजला. जर तुम्हाला ते सांगता येत नाही आहे म्हणजे तो वेळ आणि पैसा तुमचा वाया चालला, लक्षात ठेवा, हे सगळं महत्त्वाचं आहे. नाही तर उद्या भविष्यात चालला, कारण की EMF कुठं तयार झाला, हा मॅग्नेटमध्ये तयार झाला. मग तू शिकला काय, मॅग्नेटमध्ये नाही तयार झालेला EMF कशामध्ये तयार झाला, ही जी कॉपरची कॉईल आहे ही काय आहे, कॉपर कॉईल. तुम्ही ॲल्युमिनियमचे घ्या चालेल, सिल्वरचे घ्या चालेल, पण या कॉईलमध्ये काय तयार झाला, EMF तयार झाला. आणि केव्हा तयार झाला, जेव्हा हा काय आहे, तर हा आहे आपल्याकडे परमनंट मॅग्नेट, कायम चुंबक. ठीक आहे, तर मी इथं कायम चुंबक नाही लिहिलं, तुम्ही लिहून टाकायचं. ठीक आहे, आणि डायग्राम काढण्याची काही गरज नाही आहे सध्या, हे सगळं नंतर पूर्ण येणार आहे, फक्त तुम्ही लक्ष. आणि हे लेक्चर्स जे आहे हे सगळं जसंच्या तसंच यूट्यूबवरही आहे, कारण की डेमो लेक्चर्स म्हणजे असं नाही की डेमो लेक्चर्स आहे म्हणून अजून काही वेगळं शिकवत आहे मी. आणि लेक्चर्समध्ये जसं माझं ओरिजिनल लेक्चर असते तसंच त्यातलाच हा ओरिजिनल लेक्चरमधलाच हा पार्ट्स आहे. उलटं अजून तुम्हाला लेक्चर्समध्ये आणखी पुढे जास्तच भेटेल. तर हे जे आहे परमनंट मॅग्नेट आणि EMF. अजून खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट्स केल्या होत्या की सर तुमचे शिकवण्याची पद्धत चांगली आहे, तुम्ही लेक्चर्स कंटिन्यू टाकत चला. पहा मित्रांनो, जसं मी तुम्हाला महत्त्वाचे कन्सेप्ट आहे ते सगळे सांगतोच असतो नेहमी, क्वेश्चनच्या माध्यमातून, कन्सेप्टच्या माध्यमातून म्हणा. आता तुम्हाला याचीसुद्धा शॉर्ट कन्सेप्ट येतील, पण तुम्हाला जे पूर्ण बॅच आहे डिटेल्स ते तुमच्या आपल्या नॉलिफाय ॲपवरच आहे. तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता प्ले स्टोरवरून, या आमच्याकडून लिंक घेऊ शकता. जस्ट फक्त तुम्हाला व्हॉट्सअपला एक हाय मेसेज करायचा आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवर, बरोबर. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही बा थोडेसे पैसे खर्च करून आपल्याला खूप चांगलं नॉलेज भेटेल, आपला स्टडी आणखी बूस्ट होईल, नक्की तुम्हाला या बॅचचा खूप फायदा होईल. मी असं नाही म्हणत आहे, शेवटी करणं नाही करणं तुमची इच्छा आहे, पण तुम्ही पहा की खूप शिद्दतनं शिकावं लागतं, खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं जर मी यूट्यूबवर टाकून दिलं, एक फॉर एक्झाम्पल प्रॅक्टिकल गोष्ट सांगतो, हे सगळं जर मी यूट्यूबवर टाकलं तर मग कोर्सचं काय आहे, बरोबर, आणि आमचं काय आहे, त्याच्यामुळे सगळा कन्सेप्ट आहे मित्रांनो. ठीक आहे, तर पहा आता आपण या परमनंट मॅग्नेटला आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, हा मॅग्नेट जर तुम्ही या कॉईलमध्ये टाकून ठेवला, बस मग आता या मॅग्नेटला असं खालीवरतं करणं जीवावर येऊन राहिला, हात दुखून राहिला, मग कोण असा करत राहणार. तर मग बरं इकडे आता तुम्ही गॅल्व्हनोमीटर लावून ठेवलं, या गॅल्व्हनोमीटर जागी जर तुम्ही छोटासा लाईट लावला असता तर तो लाईटही लागते तुमचा, बरोबर. तर आता लाईटचा जेव्हा शोध लागेल तेव्हा जाऊच आपण समोर, लाईटपासून प्रकाश भेटेल. पण तुम्हाला तर लाईट कंटिन्युअस जर चालू ठेवायचा असेल, कंटिन्युअस जर या कॉईलपासून इलेक्ट्रिसिटी मिळवायची असेल, तर तुम्हाला या मॅग्नेटला कंटिन्युअसली रोटेट करत राहावं लागेल, याचं मुवमेंट करत राहावं लागेल. जसं तुम्ही या मॅग्नेटला फिरवणं बंद केलं तसंच EMF शून्य तर वायरमधला करंट शून्य, करंट म्हणजे ते इलेक्ट्रॉनचं वहन, करंट शून्य, इकडचं समोरचा लॅम्प असेल, फॅन असेल, हे सगळं थांबून जाणार. म्हणून काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी कंटिन्यू करत राहावं लागते, हे सुद्धा लक्षात ठेवा. तुम्ही थांबले, आउटपुट थांबलं, लक्षात ठेवा. असंच होते आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत. असो, आता अजून एक डाऊट आहे तुमचा की सर असं काही कंपल्सरी आहे की नेहमी का मॅग्नेटलाच फिरवलं पाहिजे आपण, असं काही कंपल्सरी नाही आहे. तुम्ही मॅग्नेटला फिक्स करून ठेवा, कॉईलला रोटेट करा तरी चालेल, कॉईलला रोटेट करा तरीही कॉईलमध्ये काय तर होईल EMF. नाहीतर मग मॅग्नेटला फिरवतं तर मग मॅग्नेटमध्ये EMF, आणि कॉईलला फिरवलं तर कॉईलमध्ये EMF, असं नाही आहे. आणि जो प्रॅक्टिकल जनरेटर असतो किंवा प्रॅक्टिकल जनरेटरचे जे प्रिन्सिपल असते ते सांगताना मी तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीमध्ये सांगेल. आता पुढे दाखवतोच तुम्हाला, पुढे कशाला, आपल्याकडे इथंच कन्सेप्ट आहे. आता याच्यामध्ये हा त्यांचा मायकल फॅरेडेंचा ओरिजिनल एक्सपेरिमेंट आहे. हे पहा, आता तुम्हाला इथे पिक्चर दिसेल, याच्यामध्ये इथं तुम्हाला दिसत नाही आहे, तुम्हाला दाखवतो मी दुसऱ्या याच्यामध्ये. एक सेकंड, सगळं हे पाहून घ्या आणि हे सगळं विसरून जा, हां, लक्षात नका ठेवू, कारण कामाचं नाही आहे ना. उलटा बोललो आहे, लक्षात ठेवा. कधी मला मोस्ट ऑफ मी उलटा बोलतो, केव्हा बोलेल, जेव्हा सारखं बोललेलं आहो, तर हे सगळं कामाचं आहे. पहा तुमच्या डोळ्यासमोर हे सगळं मित्रांनो, आता डिजिटल जमाना आहे,
यावेळेस मी जेव्हा आय टी आय केला तेव्हा तर हे काही दिसत नव्हतं, जस्ट इमॅजिनरी होतं, फक्त पिक्चरला पाहून त्या फोटोला त्या आकृतीला, फोटोही नाही आकृतीला पाहून, का गुगल करायची पण मोबाईल नव्हता ना गुगलवाला काही फॅसिलिटी होती, बरोबर. तेव्हा आपल्याला हे सगळं म्हणजे तेव्हा ह्याच्यामध्ये हे असं आकृतीवरून समजून घ्यायचं होतं. पण आता तुम्ही प्रॅक्टिकली बोलवलं की हे पहा इथे कॉईल फिरत आहे. आता ही कॉईल ऑटोमॅटिकली नाही फिरत आहे, याला आपण फिरवत आहे, कारण इथं दिसत नाही आहे ते, पण इमॅजिन करा की मी या कॉईलला हँडलने फिरवत आहे. हा आहे आपल्याकडे एक यू शेपचा मॅग्नेट, जे हे याच्या समोरचे दिसत आपल्याला पोल, हे दोन आहेत आपले रेडवाले जे दिसत आहे, हे आपले मॅग्नेटिक पोल. इथे काय असेल, हे चुंबकीय क्षेत्र, आणि त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये आपण कशाला फिरवत आहे, कॉईलला. कॉईल कशाची आहे, कॉपर किंवा ॲल्युमिनियम घ्या किंवा सिल्वरची घेऊ शकता तुम्ही, पण इथे आता आपण एक कॉपर घेतलेला आहे. आता काय होतं की कॉईलला जेव्हा फिरवतो तेव्हा कॉईलचे वायर फिरतात, आणि हे जे लॅम्प असतो आपला हा फिक्स असतो, हा फिजिकली फिक्स असतो, हे वायर्स फिजिकली फिक्स असतात, आणि हे फिरते याला कसं काय आपण वायर जॉईंट करू शकतो, जॉईंट केले तर तुटून जातील, म्हणून मग कॉईलही फिरती राहिली पाहिजे, कॉईलमधला करंटही बाहेर आला पाहिजे, आणि वायरही तुटले नाही पाहिजे, म्हणून याच्यात दोन हे स्लिप रिंग लावून ठेवलेले आहे. ह्या स्लिप रिंगवरून कंटिन्युअस सप्लाय घेण्यासाठी इथे हे आपण दोन ब्रशेस लावले आहे. अजून परत सांगतो आहे की बहुतेक लेक्चर्स जे आहे माझ्या घड्याळाकडे थोडं अधूनमधून लक्ष आहेच. जवळपास आपल्याला 50 मिनिटाच्या वर टाईम होत आहे, आणि 30 मिनिटामध्ये मी तुम्हाला हिस्ट्री समजून सांगणार होतो असं मी प्रेडिक्ट केलं होतं, आणि होते 30 नाही 2 मिनिटातही होते, बरोबर सांगितले तर. पण मी तुम्हाला परत अजून आठवण करून देतो आहे. नाही बस सर आपण ते हिस्ट्री पाहत होतो, हो आपण हिस्ट्रीच पाहत आहे, पण आपण हिस्ट्रीमध्ये प्रिन्सिपलसुद्धा पाहत आहे, आणि ह्या प्रिन्सिपलचं काम आपल्याला पुढे आहे, लक्ष ठेवा. आणि जेव्हा मी पुढे सांगेल तेव्हा मी तुम्हाला सेकंड लेक्चरमध्ये आपण काय शिकलो आहे एवढंच बोलेल, रिकॉल करून देईल, रिव्हिजन करून देईल, पण सेकंड लेक्चर आठवा तेव्हा हे तुम्हाला आठवलं पाहिजे, ठीक आहे. कारण की तेवढ्या सिद्धतनं आपण पाहत आहे ना, तेवढ्या डिटेलमध्ये, तेवढ्या इन डिटेलमध्ये काय आहे, नाही तर मग हे दोन काय आहे सर, हे काय आहे ते. आणि अजून सांगतो आहे की तुमच्या डोक्यात अजून काही व्यतिरिक्त डाऊट येतील. मग ह्या सर स्लिप रिंग कशाच्या बनलेल्या असतात, मग हे ब्रशेस कशाचे बनलेले असतात, मग हे काय आहे, हे कसं, हे अजूनही जर डाऊट असेल, हे पुढे सगळे डाऊट तुमचे क्लिअर होतील. फक्त बर्दाश्तच्या गोळ्या सोबत ठेवायच्या, बर्दाश्त समजते ना, धीर, आणि समोर जायचा, ठीक आहे. तर आता हे जे आहे ह्या स्लिप रिंग, तर तुम्हाला काही डाऊट आला तर तुम्ही पहा, समोर तुम्हाला कळेलच, ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर बिनधास्त विचारा, काही प्रॉब्लेम नाही, मी 2 नेक्स्ट लेक्चरला तुमचा घेणार आहे, ठीक आहे. या बॅचच्या सोबत असेल तर, ठीक आहे. फक्त चिल्लर एकदम डाऊट नका विचारू. आणि अजून महत्त्वाची गोष्ट की डाऊट विचारताना जे मी इथं सांगितलेलं आहे, जर मी इथं म्हटलं की ह्या स्लिप रिंग आहे, तर मग अजून तुम्ही हाच डाऊट विचारता की सर ह्या दोन काय आहेत, बरोबर. मग आता काय सांगितलं, ह्या दोन काय आहे, तर स्लिप रिंग आहे. आता ह्या स्लिप रिंग बनलेले असतात आपल्या फॉस्फरस ब्रॉन्झ किंवा मग हार्ट्रॉन कॉपर, याच्याबद्दलही स्टडी करणार आहे आपण पुढे 3ऱ्या चॅप्टरमध्ये. आणि जेव्हा मी म्हणेल मित्रांनो की हे तुम्हाला पुढे शिकायला भेटेल, तेव्हा डेफिनेटली तुम्हाला ते पुढे शिकायला भेटेल, म्हणजे भेटेलच. त्याच्यामुळे तिथं तुम्ही डाऊट नाही विचारला तरी चालेल, ठीक आहे, कारण हे सांगणंसुद्धा गरजेचं नाही. तर मग आता हे आहेत आपले ब्रशेस. कार्बन कोळशाचं जे मटेरियल आहे तेच कार्बनपासून बनलेले कार्बन ब्रशेस, जे मिक्सरमध्ये वगैरे तुम्ही पाहिले असेल किंवा ड्रिल मशीन वगैरेमध्ये. तर हे 2 कार्बन ब्रशेस लावलेले आहे आपण, जे इथे करंट कलेक्शनचं काम करतात आणि एक लुब्रिकेशनसुद्धा काम करतात. जास्त विअर अँड टिअर साऊंड म्हणजे होतही नाही, विअर अँड टिअर लॉसेससुद्धा होत नाही, आवाजही येत नाही. तर इथे हे ब्रशेस लावलेले आहे, आणि ब्रशेसला हे वायर्स आहे, आणि या वायरमधून आता हा पहा, तर इथे लॅम्प जो आहे तो हलकासा असा ग्लो झालेला आहे, एकदम पूर्णपणे ब्राईट नाही आहे. आणि हा आपला इनकॅन्डेसंट लॅम्प आहे, फिलामेंट लॅम्प म्हटलेला. आता एकदम एवढ्या छोट्याशा कॉईलवर हा लॅम्प लागणं एकदम पॉसिबल नाही आहे, छोटासा लॅम्प लागू शकतो लाईट. तर इथे पहा काय होत आहे, कॉईलला आपण फिरवत आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, एक तर तुम्ही कॉईलला फिरवू शकता, चुंबकाला स्थिर ठेवा, किंवा मग चुंबकाला फिरवा, कॉईलला स्थिर ठेवा. अजून महत्त्वाची गोष्ट की जेव्हाही तुम्ही या कॉईलला फिरवाल तेव्हा तुम्ही, आता हे सगळं पुढे जेव्हा मी सांगतो तेव्हा कळेल की इथे जे चुंबकीय क्षेत्र आहे हे सध्या स्थिर चुंबकीय क्षेत्र आहे. तर स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये जर आपण कॉईलला फिरवलं, तर कॉईलमध्ये EMF तयार होते. आता विचारा EMF काय आहे, विचारा EMF काय आहे, मग सांगतो तुम्हाला, बरोबर. जर चुकून तुम्ही विचारलं EMF काय आहे तर तुम्ही गेले, ओके. ऑब्वियसली तुम्हाला जर तो डाऊट असेल तुम्ही मागं जा, रिपीट करा, कारण की तुम्हाला माहीत आहे आपण आता थोड्या वेळा अगोदर खूप डिटेलमध्ये शिकलेलो आहोत की EMF काय आहे मित्रांनो, बरोबर. अजूनही सांगू शकतो मी, असं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ऑलरेडी आपल्याला आताच पण पाहिलं आहे वायर. आता ते डबल तिथं जाऊन तेवढं सांगणं पॉसिबल नाही मित्रांनो. आठवा काय सांगितलेलं आहे की वायरमधून इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स, जसा पाण्यामध्ये फोर्स असतो, ओके, तसाच इथं इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स असतो, त्याच फोर्सला EMF म्हणतो. EMF त्याचा पहिले फुल फॉर्म लक्षात ठेवा, आणि त्याच्यात ला आणि करणारा हे शब्द ॲड करा. इलेक्ट्रॉनला
मोटिव्ह करणारा फोर्स, ज्याला तुम्ही व्होल्टेज म्हणता. ठीक आहे, व्होल्टेजसुद्धा आता EMF आणि व्होल्टेजमध्ये काय फरक आहे शॉर्टकटमध्ये सांगतो पहा. या कॉईलमध्ये जो तयार होतो ना तो आहे EMF आणि या कॉईलच्या बाहेर जो भेटतो ना तो आहे व्होल्टेज. सिंपल. म्हणजे जसं एखादा पोरगा असतो, एखाद्या पोराचं नाव कसं शाळेमध्ये सुशील, एकदम बाकायदा पद्धतशीर, एकदम सुशील असा शाळेमध्ये दिसतो, सुशिक्षित, एकदम नीटनेटका राहणारा, शंभूड एकदम येत नाही नाकात, आणि घरी आला त्याचं नाव पिंट्या, बबल्या, गोल्या, जे त्याला पुरे गल्लीतले लोक म्हणतात. एखाद्या वेळेस एखादं पत्र जरी तुमचं जॉईनिंगचं आलं गावात तरी तुमच्या नावात तुम्हाला कोणी ओळख नाही. का तुमच्या गावात सुशील आहे का? नाही, आमच्या गावात बबल्या आहे बा, बरोबर, किंवा पिंट्या आहे, जे काही असेल XYZ निकनेम तुमचं, बरोबर. असं सुद्धा होते कधी कधी, सरनेमनंतर ओळखूनच घेतात लोक, पण लोकांनाही माहीत नाही राहत काही काही लोकांना की बाई याचं नाव हे आहे, बरोबर. काही काही जण शॉक लागते, बाई तुझे नाव हे आहे. तसं असं आहे की हा EMF शाळेत जसा शाळेत गेला तर सुशील आणि घरी आला तर बंट्या, बबल्या असं आहे, तसं इथं पहा. हा म्हणजे या कॉईलमध्ये असला तर EMF आणि या कॉईलच्या बाहेर आला तर व्होल्टेज, बस. असं काहीतरी ते कन्सेप्ट, म्हणजे असं काहीतरी नाही, असा कन्सेप्ट आहे. EMF नाही मोजू शकत आपण, EMF हा कॅल्क्युलेशन करून काढावा लागतो आपल्याला. आपण व्होल्टेज मोजू शकतो, कारण की जर EMF 240 असेल ना तर इथल्या इथंच व्होल्टेज हे 238, 239 असं काहीतरी असेल. थोडंसं 1 व्होल्ट 2 व्होल्टने इथल्या इथं कमी. जेवढं मग कॉईलचा रेजिस्टन्स, वायरची लांबी वाढेल तेवढा व्होल्टेज ड्रॉप वाढतो आणि तेवढं व्होल्टेज कमी होते. पण हे व्होल्टेज आणि EMF काही वेगवेगळे नाही आहे, दोघंही फोर्सच आहे, दोघंही एकच आहे, जे इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करतात. फक्त लोकेशन्स वाईज त्यांना बोलल्यात वेगवेगळे जातात. जनरेटरमध्ये तयार झालं तर आपण त्याला EMF म्हणतो, जनरेटरच्या बाहेर आला तर ते देन मग ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, ते आपल्या घरापर्यंत आपण त्याला व्होल्टेज बोंबलतो, समजलं ना, म्हणजे म्हणतो. ते इथे तुम्हाला दिसेल. आज आपल्याला कोणत्याही हालतीमध्ये हिस्ट्री खतम करायची आहे. लेक्चरची संख्या जरी वाढली तरी चालेल. मे बी मला वाटते ॲटॉमिक स्ट्रक्चर नाही चालू होणार आजच्या लेक्चरमध्ये, पण हे प्रिन्सिपल तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ते ट्राय करेल की ॲटॉमिक स्ट्रक्चर आपलं ॲटलिस्ट, पण ते असं आहे की ॲटॉमिक स्ट्रक्चर जर चालू केलं तर ते एकाच लेक्चरमध्ये संपलं पाहिजे. त्याला मग मागं जर मी अर्ध या लेक्चरमध्ये घेतलं आणि अर्ध पुढच्या लेक्चरमध्ये घेतलं तर परत तेच आहे मग की पुढच्या लेक्चरमध्ये जर ज्यांना कन्सेप्ट आठवतात ते त्यांचं पूर्ण प्रॉपरली समजेल, पण ज्यांना नाही समजलं तर ते मग ते गेलं आहे. आता एका लिंकमध्ये केलेलं कधीही बरं राहते. तर आपण आता पूर्ण डिटेलमध्ये पूर्ण हिस्ट्री पाहून घेऊ. तिथे काय होतं मग आता फॅरेडेज लॉ काय, फर्स्ट लॉ आहे हा की जेव्हा तुम्ही तुम्हाला लिहायचं असेल तर लिहा, अदरवाईज मी पुढे नंतर बाकायदा पद्धतशीर शिद्दतमध्ये लिहून देणार आहे, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा. तर जेव्हा आपण या कॉईलला चुंबकीय क्षेत्रामध्ये म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये, तशी हे कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड आहे आणि हे तुमचे डाऊट आहे, जर हे चुंबकीय क्षेत्र असं स्थिर नसेल तर मग हे बदलतं असेल तर मग बदलत्या चुंबकीय क्षेत्रात जर मी कॉईलला फिरवलं तर मग EMF तयार होईल का? हो, तेव्हाही तयार होईल. जसं जनरेटर्समध्ये म्हणजे मोटर्समध्ये होते, जसं मोटरमध्ये फिरतं चुंबकीय क्षेत्र असते, जेव्हा तो रोटर फिरतो तेव्हा त्या रोटरकडून सुद्धा चुंबकीय क्षेत्र कापलं. पण तिथे ॲक्च्युली काय असतं, इनिशियली रोटर हा स्थिर असतो आणि चुंबकीय क्षेत्र फिरतं असते. तर फिरत्या चुंबकीय क्षेत्र, पण दोघंही ॲट ए टाईम नाही पाहिजे आपल्याला. म्हणजे जसं फिरतं चुंबकीय क्षेत्र आहे आणि कॉईलही फिरती आहे तर त्या केसमध्ये आपल्याला जो प्रॉपर सप्लाय असतो तो नाही भेटत, तो प्लस मायनस होऊन इक्वली 0 होतो. आपल्याला पाहिजे कंटिन्युअस भेटणारा. आता हे सगळं डिटेलमध्ये आहे. आता सध्या तर तुमची सुरुवात झालेली आहे. तुम्ही एकदम हायफाय गोष्टीकडे नका जाऊ. एकदम तत्व आणि प्रिन्सिपल आणि त्याचे एकदम एक्सप्लेन, एकदम एक्स्ट्री हाय लेवलला कन्सेप्ट. पुढे जेव्हा आपण पूर्ण जनरेटर्स, मोटर्स शिकू, अल्टरनेटर वगैरे सगळं येईल. तर आता फक्त बेसिक गोष्टी लक्षात ठेवा की जेव्हा आपण एखाद्या कॉईलला स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवतो तेव्हा कॉईलमध्ये EMF तयार होते. किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की जेव्हा एखादी कॉईल चुंबकीय क्षेत्र कापते डायरेक्ट मग ते स्वतः फिरून असो किंवा मग चुंबक फिरून असो, सरळ जेव्हा एखादी कॉईल चुंबकीय क्षेत्र कापते किंवा कॉईलसोबत चुंबकीय क्षेत्र लिंक होते तेव्हा त्या कॉईलमध्ये EMF तयार होतो. आता लक्ष ठेवा, मायकल फॅरेडे यांनी करंट तयार होतो असं नाही म्हटलं. ते असंही बोलू शकले असते की कॉईलला चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवले असता कॉईलमध्ये करंट तयार होते. तुम्हाला सायंटिस्टही बनवणाऱ्या मित्रांनो मी, पण मला माहीत आहे की तुमच्या डोक्यात काय डाऊट आहे, बरोबर. 101% हे डाऊट आहे. तू या डोक्यात नाही आला पण तुझ्या बाजूच्या डोक्यात आलेलाच आहे स्टुडंटच्या, की सर असं का नाही म्हणत आपण की करंट तयार होतो, बरोबर. पहा मित्रांनो, हे छोटे छोटे डाऊट्स आहे आणि याचं ॲन्सर देणं गरजेचं आहे. आणि माझी शिकवण्याची पद्धतच तशी आहे की मला डाऊट ठेवायचे नसतात, बरोबर. कारण डाऊट आहे, तुमचा रिप्लाय येईल, मग मी 2-4 दिवस होऊ शकते, कधी इन्स्टंटली पाहिल, नाही तर 2 दिवस लेट पाहिल. आणि एवढ्या साऱ्या विद्यार्थ्यांचे रिप्लाय द्यायला मी एवढाही एकदम पूर्णपणे एकदमच मोबाईलवर लक्ष नाही देऊन आहे की एकदम तुम्ही आल्याबरोबर तुम्हाला डाऊट भेटेल, म्हणजे कधी 1-2 दिवस लेट भेटेल. म्हणून मी वीकली डाऊट्स ठेवलेले आहे. आणि कारण मला माहीत आहे ना, मी शिकवतानाच तर मोस्ट ऑफ द 99% डाऊट हे क्लिअर करतो आहे.
आणि तरीसुद्धा जर तुम्हाला अजूनच डाऊट इन्स्टंटली क्लिअर करायचे असेल तर मग त्यासाठी आपली ऑफलाईन बॅच आहे. कारण ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये तोच फरक आहे की ऑफलाईन बॅचमध्ये स्टुडंटचे डाऊट्स हे तसे तर तिथेही क्लिअर होतातच, म्हणजे इन्स्टंटली क्लिअर होतात. तुमचे तर करूनच राहिलं मित्रांनो, कारण मला ऑब्व्हियसली इथे तुमचे रिझल्ट पाहिजे आहे. तुम्हाला माहीत असेल आपल्या ऑनलाईन ऑफलाईन दोघांचे रिझल्ट आहे. आपण बोलत आहे डाऊट्सवर. आणि डाऊट्स का बरं? कारण की हे सगळे कन्सेप्ट जर मी स्किप केले, जेवढं कमी बोलेल तेवढे डाऊट येईल. हे खरं आहे, हे कुठेही खरं आहे. तर आता पहा, मी काय सांगतो तुम्हाला की जेव्हा आपण या कॉईलला फिरवतो स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये, तेव्हा या कॉईलमध्ये EMF तयार होतो. अशी तुम्ही जर गुगल केलं, तुम्ही पुस्तक वाचलं, तर तुम्हाला अशीच डेफिनेशन भेटेल जी इंग्लिशमध्ये अशी आहे: whenever conductor or coil cuts the magnetic field it induces EMF. म्हणजे जेव्हा केव्हा एखादी कॉईल चुंबकीय क्षेत्र कापते तेव्हा त्या कॉईलमध्ये EMF तयार होतो. आता EMF म्हणजे इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स, जो तुम्ही आता 2 वेळेस शिकलेले आहे ऑब्व्हियसली. पण त्यांनी असं का नाही म्हटलं की कॉईलमध्ये करंट तयार होते? कारण की आता त्याचे कारण समजून घ्या. करंट हा तेव्हाच वाहते जेव्हा सर्किट कंप्लीट असेल. म्हणजे तुम्ही 2 वायर आणि 2 वायर अशा हातात 2 पकडून ठेवले आणि म्हणाला आता इलेक्ट्रॉन चालले का? तर नाही. जोपर्यंत तुम्ही त्या 2 वायरमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये फेज आणि न्यूट्रलमध्ये एखादा लॅम्प नाही लावणार, एखादा रेजिस्टन्स नाही लावणार, एखादा फॅन वगैरे मोटर वगैरे नाही लावणार, किंवा 2 वायरला जोपर्यंत तुम्ही टच नाही करणार तोपर्यंत इलेक्ट्रॉन्स वाहणार नाही. बरोबर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तसंच मागच्यामध्ये सांगितलं मी तुम्हाला की पहिले दाब आवश्यक आहे की म्हणजे मला सांगा, इलेक्ट्रॉनचं वहन बिना दाबाचं होईल का? बिना फोर्स होईल का? नाही ना. म्हणजे पहिले फोर्स तयार होईल आणि फोर्स तयार झाल्याच्या नंतरच इलेक्ट्रॉनचं वहन होईल. बरोबर. इथं असं नाही की बा इलेक्ट्रॉन म्हणतील जाऊ दे मी आता चाललं जातो, तू थोड्या वेळा नाही ये. बरोबर. म्हणजे हे काही नवरा बायको थोडी होय, मी चाललं जातो तू थोडा मागून ये, किंवा तू समोर जा, मी जात नाही तू चालला जाय बा, असं नाही होणार ना. जिथे करंट आहे तिथे फोर्स आहे, जिथं फोर्स आहे तिथे करंट आहे. दोघंही एकमेकाच्या सोबतच आहे आणि एकमेकाशी रिलेटेड आहे. म्हणून पहिले दाब येतो आणि दाबाच्या नंतरच इलेक्ट्रॉनचं वहन होते. बरोबर. म्हणून मग यांनी काय म्हटलेलं यांच्या डेफिनेशन म्हणजे प्रिन्सिपलमध्ये, डेफिनेशन नाही आहे, प्रिन्सिपल आहे की कॉईलमध्ये EMF तयार होतो. ठीक आहे. तर कळलं ना मग. आणि EMF तयार झाल्याच्या नंतर मग सर्किट कंप्लीट असेल तर याच्यातून काय वाहतो? करंट. तर हे लिहिलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं असेल. मग आता चला, आता EMFचाही शोध लागला, करंटही लागला आणि आता पाहिजे होतं आपल्याला लाईट. आता पहा, जसं असते ना कधी कधी, बरोबर, की कोणत्या गोष्टीला होण्यासाठी खूप वर्ष लागतात. बरोबर. पुढे आता हे सगळं यूट्यूबवरचं लेक्चर्स आहे, सोशली सगळेजण पाहतात. जेव्हा आपल्या काही लेक्चर जे आहे ते आपल्या ॲपमध्ये जेव्हा जातील तेव्हा अजून तुम्हाला खास उदाहरणं देतो. बरोबर. जसं असते ना एखादा बबल्या बबली, बरोबर, आता इथंच देऊन देतो. एखादा असते बबल्या बबली, आणि याच्यात काही बोलण्यात काही वाईट नाही आहे, सगळ्यांचाच असते. तर बबल्या आणि बबली, हा बबल्या आपल्या त्या बबलीला जवळपास 10-15 महिने जर एखाद्या कॉलेज असेल तर पाहतच राहतो निदान. ते ज्या गल्लीमधून जाईल त्या गल्लीच्या समोर, म्हणजे आता जाणार आहे बा उभा राहीन. आणि हे पोरांचे अनुभव आहे, आमच्या फ्रेंड सर्कल्समध्ये आम्ही पाहिलेले आहे सगळ्यांना. सर तुमचा अनुभव आहे का? आम्ही मास्टर लोक आहे भाऊ, आमचा पर्सनली असा अनुभव नाही आहे. असला तर डायरेक्टली बोलू. ठीक आहे. तो लाईफ गेले आहे. आता लेकरं बाकरं झालं आहे. ठीक आहे. तो पहा, हे पहिले धंदे तुम्हाला करायचे नाही आहे आणि मी या गोष्टीवर जास्त बोलतही नाही आहे. पण हे काय आहे ना, हे उदाहरणं जेव्हा तुम्हाला देतो ना तेव्हा तुमच्यात अलगच करंट सन्न होते. बरोबर. एकदम म्हणजे आता काहीतरी कामाचं सुरू आहे आपल्या, बरोबर, आणि आपण एनर्जेटिक होतो. आणि असे काही जोक्स मधात पाहिजे, मुद्दामून काहीतरी बा वेगळं तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. कारण की हे तर आहेच, पूर्ण 1.5 तास तुम्ही मला झलवून राहिलेले आहे आता. बरोबर. तर अजूनही झेललं पाहिजे असं मला वाटते. बरोबर. त्याच्यामुळे थोडंसं कुठंतरी विरंगुळा म्हणून शिकताना 1-1 मिनटं 2-2 मिनटाचे हे आपले एक इनडायरेक्टली ब्रेक आहे, जे तुम्हाला कळणारही नाही कधी ब्रेक आला होता आता आपला. तर हा जो बबल्या बबली आहे, हा बबल्या म्हणा, त्या बबलीला जवळपास काही महिने पाहतच राहते. आता म्हणू, आता प्रपोज करू का, नंतर करू का, असं करता काही वर्ष जाते. मग ते पोरगी अजून 2 काही अशा केसेसमध्ये होते. मग ते हो म्हणायला काही वर्ष घेते आणि मग कुठंतरी बिचारांचं खूपच गटगट असेल तर 10-12 वर्षांना, म्हणजे 5-6 वर्ष म्हणा, काहीतरी दोघंही सक्सेस झाले तर त्यांचं लग्न होते. बरोबर. एक उदाहरण सांगितलं आणि हे उदाहरण बेस्ट आहे. की का बरं सांगून राहिलो? कारण की कॉलेजपासून किंवा शाळेपासून जे काही जर्नी सुरू झाली असेल, पहिले हे धंदे करायचे नाही आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. बरोबर. हे जर याच्यात तुम्ही गुंतले तर आपला रिझल्ट कधीच येणार नाही, हे मी तुम्हाला चॅलेंज सांगतो. ठीक आहे. फार एखादं रेअर एक्झाम्पल असते 0.001% वाला की ज्याचे रिझल्ट दोघांचे येतात, किंवा एकाचा येतो एकाचा येत नाही. बरोबर.
तर सगळ्यात महत्त्वाचं काय की या बबल्याला ती बबली भेटायला कितीतरी वर्षाचा वेळ लागला, बरोबर ना? आणि कितीतरी वर्षानंतर यांचं लग्न झालं, बरोबर? म्हणजे हे विचार करा, बंधनात बांधले गेले, म्हणजे हे यांची मीटिंग भेट जी आहे ही कितीतरी वर्षांना. तसंच आपल्या इथं ठिकाणी आहे, हा बबल्या आणि हे बबली, बरोबर? हे दोघं जण पाहून घ्या ना भाऊ, कारण याच्याशिवाय सर्किट असं पूर्ण आहे ना. आपल्या मोटरचं नंतर आलं पिक्चर, पहिले तर प्रकाश पाहिजे होता ना आपल्याला. महत्त्वाची गोष्ट, मोटरही आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहेच. काय इलेक्ट्रिसिटीवर दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहे, लॅम्प आणि मोटर, बरं? बाकी अजूनही XYZ हीट वगैरे, पण ह्या तर सगळ्या आहे ना लॅम्प. तर हे बबली आणि हा बबल्या, या दोघांची भेट व्हायला आता पहा ना. या बॅटरीचा, चला हे फॅरेडेज लॉ सोडून द्या, बॅटरीचा शोध कधी लागला? 1800 मध्ये. तर त्या 1800 पासून टोटल 79 वर्षाचा, 79 वर्ष लागले या बबल्याला. या बबली भेटायला होऊ शकते 2 महिने लागेल, 2 वर्ष लागेल, अजून काहीतरी 5-6 वर्ष लागेल, पण इथं किती वर्ष लागले? टोटल 79 वर्ष 1879 मध्ये. आता हे हा असं समजा की तुम्ही शिकवण्याची पद्धतसुद्धा आहे माझी, बरोबर, थोडंसं तेलमीठ लावून, की जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये थोडासा इंटरेस्ट क्रिएट झाला पाहिजे. पहा, तर 1879, 1879 किती वर्ष? 1800 मध्ये, बरं. मायकल फॅरेडेचा सिद्धांत सोडून द्या आता, कारण की इथूनही आपल्याला वीज भेटतच आहे आणि सेलपासून पण वीज भेटत आहे. पण सगळ्यात पहिले वीज कुठून भेटली आपल्याला? इलेक्ट्रिसिटी, कंटिन्युअस इलेक्ट्रिसिटी ही सेलपासून भेटलेली आहे. अलेक्झांड्रो व्होल्टा यांनी आपल्याला दिलेला आहे प्रॅक्टिकली सेल, जो 1800 मध्ये किंवा 1799 म्हणा. 1799 म्हटलं तर टोटल 80 वर्षाचा वेळ लागलेला आहे. 80 वर्ष मित्रांनो, विचार करा काय आहे. एक पूर्ण तेव्हाची पिढी. ओके, तेव्हाच्या काळात जगत होते लोक 80-80 वर्ष. ओके, आताच्या तर 2 लागल्या असत्या, ठीक आहे. तर तेव्हापासून म्हणजे 1799 पासून तर 1879 पर्यंत, किंवा 1800 पासून तर 1879 पर्यंत लॅम्पचा शोध लागायचा होता. याच्या आधी लॅम्पचा शोध लागला होता, पण ते कार्बन फिलामेंट लॅम्प होते, जे काही एवढे प्रकाशासाठी कामात येत नव्हते. आणि आपल्याला पाहिजे होता एक इफिशियंट लॅम्प, जो कमी उष्णतेमध्ये जास्त प्रकाश देईल. आणि तर असं लॅम्पचा शोध, आता लॅम्पचा शोध कोणी लावला आहे सगळ्यांना माहीत आहे. फिलामेंट लॅम्पचा शोध जो आहे तो थॉमस अल्वा एडिसन. त्या म्हणजे त्या शतकातले 19व्या शतक आहे चालू, 1800 समथिंग म्हणजेच 19व्या शतक. तर 19व्या शतकातले सगळ्यात महान सायंटिस्ट, मोस्ट ऑफ द पेटंट जे आहे ते यांच्या नावावर आहेत. आणि हे एक ग्रेट सायंटिस्ट आणि ग्रेट म्हणजे सायंटिस्ट आहे, म्हणजे फिजिक्समध्ये यांचं काम आहे. आणि एक पॉलिटिशियनसुद्धा होते. यांच्याबद्दल आपण नंतर तुम्हाला मी माझ्या रेग्युलर बॅचच्या लेक्चर्समध्ये सांगणार, एका सायंटिस्टाबद्दल एक हिस्ट्री, जेव्हा तुम्ही मधात बोर व्हाल तेव्हा. तर इथे जे आहे आता लॅम्पचा शोध हा जोसेफ स्वॅन यांनीसुद्धा लावलेला आहे, त्यांच्या म्हणजे इंग्लंड या देशामध्ये. आणि हे US मध्ये लागलेलं आहे. थॉमस अल्वा एडिसन यांच्याबद्दल हिस्ट्री माहितीच आहे तुम्हाला, हे सगळं नंतर बोलू आपण. यांनी अजून खूप सारे महत्त्वाचे शोध लागलेले आहे. पण यांचा जो आहे हा पहिला लॅम्प आहे इथे, फिलामेंट लॅम्प. ओके, ज्याच्यामध्ये त्यांनी टंगस्टन फिलामेंट वगैरे यूज केलेले आहे. आणि इथे वर्षसुद्धा ब्लँक थोडंसं डार्कमध्ये दिसतं आहे, 1879. ओके, तर 1879 मध्ये हा आपल्याला एक प्रॅक्टिकल लॅम्प भेटला, ज्याच्यापासून आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाश मिळवू शकत होतो. तर इनिशियली या लॅम्पचा यूज जो आहे तो स्ट्रीट लाईटसाठी केला गेला. मग नंतर अजून ॲडव्हान्स बनवले तर मग घरामध्ये यूज करणं सुरू झाला होता. पण आता ही जी लॅम्प आहे याच्यासाठी आपल्याला आणखी मोठ्या अमाऊंटमध्ये काय पाहिजे होती? वीज. जनरेटरचं प्रिन्सिपल आलं 1831 मध्ये. त्यानंतर 1860 मध्ये जनरेटरचा सुद्धा शोध लागला होता. प्रॅक्टिकली जनरेटर जे आहे ते म्हणजे वेगवेगळ्या सायंटिस्टनं बनवलेले आहे, म्हणजे त्याच्यामध्ये इंजिनियर्सचा रोल असतो काही, पण आपण फक्त प्रिन्सिपलवर बोललो. जनरेटरचं प्रिन्सिपल हे 1831, म्हणजे तेव्हाच लगभग जनरेटरचा डायनामोचा शोध लागून गेला होता 1831-1832 मध्ये. त्यानंतर जो प्रॅक्टिकली जनरेटर आहे तो 1860 मध्ये आला. आता जनरेटर आला, पण त्या जनरेटरपासून आपल्याला कार्यसुद्धा करून घ्यायचं आहे ना, तर मग त्यासाठी पाहिजे होता आपल्याला लॅम्प. तर इथे हा लॅम्प, कारण की पहा मित्रांनो, जेव्हा लोकांनी आजही आपल्या घरात तुम्ही पहा, मी तुम्हाला काही मुदाहरणे मुद्दामून यासाठी सांगतो आहे की अजूनही खेड्यापाड्यातल्या लोकांना जर एखादं रामायण महाभारत सुरू असेल किंवा एखादा पिक्चर जर ते पाहत असेल आणि त्याच्यात जर हिरो एखादा उडत असेल, की बरोबर एखादा हिरो उडत असेल, तर त्यांना नवल वाटते की बा हे कसं काय होऊन राहिलेलं आहे, बरोबर. जे थोडेसे त्यांच्या मागं काय VFX असते, काय टेक्नॉलॉजी असते, दोरदार बांधून ते उडतात, कसे उडतात आणि आपल्याला दाखवतात. त्या सगळ्या गोष्टीचं आश्चर्य वाटते, बरोबर. ह्या लोकांना जेव्हा TV आला होता तेव्हा
जिता जागता माणूस त्या टी व्हीत दिसून कसा करायला, बरोबर, त्या टेलिव्हिजनमध्ये, हे खूप मोठं तेव्हाचं नवल होतं. आणि त्याच्या आधीसुद्धा लॅम्पचा जेव्हा शोध लागला होता तेव्हा तर आणखी खूप मोठा नवल जगासाठी होतं की बा जो सूर्य आहे, जो आपल्याला प्रकाश देऊ शकतो, तसा हा एक छोटासा सूर्य आहे, लाईट म्हणजे. असे जेव्हा तुम्ही हिस्ट्रीवर स्टडी कराल तेव्हा आपल्याला हिस्ट्री स्टडी करायचं नाही आहे, जस्ट फक्त क्युरियोसिटी म्हणून तुम्हाला एक एक्स्ट्राचं नॉलेज थोडंसं सांगून राहिलो आहे की हा खूप मोठा एक्सपेरिमेंट होता की जे जग अंधारामध्ये होतं, टेंब्यावर काम होतं आपलं, म्हणजे घासलाईटचा जो दिवा लावतो तो आपण, तो तेलाचा म्हणा, घासलेटचा म्हणा, त्याच्यावर आपलं जीवन जगत होतो. ओके. आणि त्याच्यात जर लॅम्प आला असेल ते विचार करा. आणि तेव्हा आता तुम्ही पाहिलं असेल जेव्हा टी व्हीचे शोध लागलेले आहे जुन्या याच्यामध्ये जर गेलो आपण, म्हणजे 1980, 1990, त्याच्या आधीच टी व्ही आलेले आहे. म्हणजे 1926मध्ये टी व्हीचा जनरली शोध लागलेला आहे. पण जे रिच लोक होते त्यांच्याकडेच टी व्ही होता, बरोबर. जे एकदम पॉलिटिशियन असेल किंवा अजून काही गावातले एकदम म्हणजे खूप मोठे मोठे लोक जे असेल त्यांच्याकडे, मग कुठेतरी थोडे जे थोडेसे अजून गरीब, अजून थोडेसे श्रीमंत आहे त्यांच्याकडे म्हणजे 1990, आणि मग अजून त्याच्यापेक्षा गरीब मग चालले 1992, 95. तर जेव्हा जेव्हा लोकांकडे टी व्ही होता, तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना, हे सांगणं थोडंसं याच्यासाठी आहे की तुम्हाला याचं महत्त्व कळलं पाहिजे की जेव्हा 92 म्हणजे 90 ते 95चा जो काळ होता किंवा 2000पर्यंत जरी काळ पकडला तर 2000पर्यंत तर ऑलमोस्ट सगळ्यांकडे टी व्ही आलाच होता. पण त्याच्या आधी एक गल्ली मिळून, एक मोहल्ला मिळून एकाच्या घरात कुठेतरी टी व्ही राहायचा आणि तिथं सगळेजण आपण टी व्ही पाहायला जात होतो, बरोबर. हे सगळं आम्ही तर गेलो आहे, तुम्हाला तर गरज नसेल मे बी, ठीक आहे, तुमच्या घरी डायरेक्ट कलर टी व्ही लागला असेल, पण आम्ही ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही पाहिलेला आहे. आणि खूप सारे लोक मिळून एक टी व्ही सिनेमा पाहत होते, बरोबर. तर टी व्हीचाच तर खूप मोठा हे होता, शोध होता, बरोबर. ते खूप मोठं नवल लोकांना वाटत होतं, बरोबर. त्याच्यापेक्षाही नवल याचं होतं की हा लॅम्पचा शोध, आणि खूप मोठा एक्सपेरिमेंट आहे मित्रांनो हा. म्हणून मग तुम्हाला याचं महत्त्व सांगत आहे फक्त की 1879मध्ये हा फिलामेंट लॅम्पचा शोध लागला. आणि जगाला जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आता जी वीज आहे ती आपण प्रॅक्टिकली यूज करणं शिकलो होतो. आणि त्याच्यानंतर मग 1800 इथंच काही वर्ष आहे अजून, याच्यानंतर मग हे जे आहे आता 1800 याच्या अगोदरचे तुम्हाला महत्त्वाचे वर्ष सांगतो, मग नंतर ते सांगतो. याच्यानंतर फक्त एवढं सांगतो की याच्यानंतर मोटरचा शोध लागला, इलेक्ट्रिक मोटर, DC मोटर, आणि त्याच्यानंतर मग त्याचा यूज जो आहे तो इंडस्ट्रीमध्ये होणं यूज झाला. पण आता काय झालं की या व्यक्तीनं हा शोध कशासाठी लावला, जगाच्या कल्याणासाठी तर लावलाच होता, पण स्वतःच्याही कल्याणासाठी लावला होता, प्रॅक्टिकली. जसं मी शिकून राहिलो तर मी काही फक्त तुमचंच कल्याण नाही करू राहिलं, ऑब्व्हियसली काही ना काही फी घेऊनच राहिलं, जे आहे ते प्रॅक्टिकल आहे, त्यात काही वांधा नाही आहे. आणि त्यातही काही विद्यार्थ्यांना वाटते म्हणा की फीस जास्त आहे, पण मित्रांनो मेहनतही तेवढीच असते, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर या व्यक्तीनं जो शोध लावलेला आहे याच्या मागे बिझनेस लपलेला होता, बरोबर. आता मी जर उद्या चालून एखादा बायचान्स काही छोटा मोठा शोध लावून टाकला असेल तर ऑब्व्हियसली मी त्याची वस्तू बनवणार, विकणार, ते झालं मार्केटिंग बिझनेस. तर यांनी काय केलं की आता या लॅम्पला मार्केट करायचं, सेल करायचं आहे, लोकांपर्यंत वीज पोचायची आणि लोकांपासून पैसे घ्यायचे आहे, म्हणजे बिझनेस मॉडेल बनवलं. मग त्याच्यासाठी काय लागेल, त्यासाठी काय तुम्ही आता मोठा कमर्शियल जो जनरेटर आहे त्या जनरेटरची साईज वाढवावं लागेल आणि त्या जनरेटरला कंटिन्युअसली फिरवावं लागेल. म्हणजे आता एक मोठा पॉवर प्लांट लागेल, प्लांट लोकेशन, ज्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आपण पॉवर जनरेट करू. आणि त्याच्यानंतर मग तर पहिले तर ती इनिशियली स्ट्रीट लाईटपर्यंतच गेली, मग देन लोकांच्या घरी. आता ते कोणत्या लोकांच्या घरी गेले, युनायटेड स्टेट जे आहे, आपण म्हणतो अमेरिका, तर तिथे जरी गेलं असेल तर तिथले जे एकदम रिचेस्ट लोक आहे त्यांच्याच घरामध्ये. कारण हे सगळं सांगण्याचं कारण माहिती आहे का, पुढे निकोला टेस्लाचा खूप मोठा रोल आहे, बरोबर, जो तुम्हाला सांगायचा आहे. तर पहा, ते इथे आला होता म्हणून 1882मध्ये, म्हणजे तिथून 3 वर्ष समोर. तर लगेच यांनी काय केलं, एक कोल पॉवर प्लांट आहे हा. तुम्हाला फोटो, मोस्ट ऑफ द मी फोटो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो की तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे. तर हा त्यांचा फ्रंट व्ह्यू आहे पॉवर प्लांटचा, ओके. हे त्यांचा पिक्चर्स आहे इथे पॉवर प्लांटच्या सोबत, ओके, म्हणजे जनरेटरच्या सोबत. ते इथे हा कोल, कारण की ऑब्व्हियसली तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना की इंजिनचा शोध जो आहे तिथपर्यंत लागलेला होता. तर इथे जे आहे, जे रेल्वेमध्ये आधी कोळशेचं इंजिन यूज होत होतं, तेच इंजिन जे आहे ते स्टीम इंजिन म्हणतो आपण त्याला, ते यूज करणं सुरू झालं होतं. आता हे स्टीम इंजिन कसं काम करते जर मी इथं सांगत बसलो तर मग म्हणजे तुम्हाला बॅच करायची गरजच नाही आहे, हे सगळंच मग इथं संपून जाईल. पॉवर सिस्टम थोडंसं सांगितलं, ट्रान्समिशनही संपून जाईल. हे सगळं काही पुढे येणारच आहे आणि जे आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे, इंजिन्स वगैरे कसे काम करतात. तर इथे यांनी स्टीम इंजिन यूज केलेलं आहे आणि त्याच्यावरच मेकॅनिकल पॉवर तयार केली, जी चाकापासून भेटल्याला फिरते, आणि त्या मेकॅनिकल पॉवरवरून जनरेटरला फिरवलं. कारण जनरेटरला जोपर्यंत तुम्ही फिरवणार नाही तोपर्यंत जनरेटर आपल्याला इलेक्ट्रिकल पॉवर देणार नाही. तर मग त्या जनरेटरपासून इलेक्ट्रिकल पॉवर तयार केली आणि नंतर
इलेक्ट्रिकल पॉवरपासून मग लॅम्प लागले आणि इलेक्ट्रिसिटीचं नेटवर्क, डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क यांनी सगळ्यात पहिले सुरू केलेलं आहे. डिस्ट्रीब्युशन, ट्रान्समिशनचा टप्पा नव्हता, कारण डिस्ट्रीब्युशन, कारण इथे जी इलेक्ट्रिसिटी तयार होत होती ती मॅक्स टू मॅक्स 2 ते 3 किलोमीटर. किती किलोमीटर? 2 ते, मी नाही सांगत, हे गुगल सांगते, 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ट्रान्सफर होत होती. त्यानं अजून थोडंसं काही व्होल्टेज वगैरे वाढून त्याच्यापेक्षा जास्त, बरोबर, पण त्याच्यापेक्षा जास्त अंतरापर्यंत ही ट्रान्सफर होऊ शकत नव्हती, कारण की लाईनमध्ये व्होल्टेज ड्रॉप खूप जास्त होत होता. ठीक आहे. मग आता जर तुम्हाला विचार करा की पूर्ण सिटी आहे, एक समजा 20 किलोमीटर जरी सिटी म्हटली तर दर 3 किलोमीटर तुम्हाला पॉवर प्लांट उभारावा लागला असता. एवढा मोठे पॉवर प्लांट विचार करा. म्हणजे त्या शहरामध्ये पॉवर प्लांट, लोकांचे घरं कमी, पॉवर प्लांटची संख्या जास्त झाली. एक उदाहरण सांगतोय जोकमध्ये, बरोबर, किंवा पॉवर प्लांटची संख्या किती जास्त झाली असते. आपल्याला आताच्या कंडिशनला तुम्ही माहीत आहे, एक पॉवर प्लांट पुऱ्या म्हणजे 2-4 जिल्ह्यांना सुद्धा हँडल करू शकते, इथपर्यंत क्षमता आहे काही पॉवर प्लांटची. तर असे आपण अनेक पॉवर प्लांट थोडी उभारू शकतो, बरोबर. आपल्याला एकाच पॉवर प्लांटवर जास्त वीज तयार झाली पाहिजे आणि ती जास्त वीज जास्त दूर अंतरापर्यंत ट्रान्सफरसुद्धा झाली पाहिजे आणि गरीबातल्या गरीब व्यक्तीला सुद्धा वीज भेटली पाहिजे, असा अजून एका सायंटिस्टचं म्हणणं होतं, जे म्हणजे निकोला टेस्ला. तर निकोला टेस्ला जे आहे त्यांनी नंतर जे निकोला टेस्ला आहे ते यांच्या कंपनीमध्ये, जे एडिसन आहे यांच्या कंपनीमध्ये ॲज अ असिस्टंट इंजिनियर म्हणून कामाला होते, म्हणजे वर्क करत होते आणि सोबत आपल्या रिसर्चसुद्धा करत होते यांच्यासाठीच. तर रिसर्च करता त्यांनी ACचा शोध लावला आणि तो AC यांना काय आहे हे समजून सांगितला. पण यांना वाटलं की जर हे असं झालं तर आपला बिझनेस डुबेल, कारण की मग जे श्रीमंतांकडून जो आपल्याला अडमाप पैसा येत आहे, पाहिजे तेवढा पैसा येत आहे, याच्या मोबदल्यात, या इलेक्ट्रिसिटीच्या मोबदल्यात तो भेटणार नाही आणि त्याची व्हॅल्यूसुद्धा कमी होऊन जाणार. म्हणून यांनी त्याला विरोध केला आणि मग हे सगळी थोडी हिस्ट्री आहे, सांगण्याचं कारण आहे. आणि मग याच्यातूनच यांच्यामध्ये एक इलेक्ट्रिसिटी म्हणजे DC वॉरसुद्धा म्हणतात त्याला, AC-DC वॉर, कोल्ड वॉर, AC-DC वॉर, म्हणजे एकदम काही मारामारी नाही झाली आहे, AC-DC कोल्ड वॉर म्हणतात. जे वॉशिंग्टन DC आपण ऐकतो आहे, ठीक आहे, तर DC शब्द त्याच वॉरवरून, एक कोल्ड वॉरवरून लागलेला आहे. तर मग हे निकोला टेस्ला यांच्या कंपनीमधून वेगळे झाले. त्यांनी अजून रिसर्च केला, स्वतःची कंपनीसुद्धा स्थापन केली आणि AC जनरेशन जे आहे, ACचा शोध, AC जनरेटर्स, त्याच्यानंतर इंडक्शन मोटर, ह्या सगळ्यांचा शोध लावण्याचं काम महत्त्वाचं निकोला टेस्ला यांनी केलं. कारण यांचे उद्देश होता की खूप म्हणजे दूर अंतरापर्यंत इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर झाली पाहिजे आणि याला स्केलेबल झालं पाहिजे आणि जो एकदम गरीब म्हणजे गरीब पब्लिक असेल, म्हणजे जे पुअर पब्लिक असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा एलसीडी पोचली पाहिजे. हा त्यांचा एक चांगला मोटिव्ह होता. आणि कारण की AC जो आहे तो लॉंग डिस्टन्सपर्यंत आपण ट्रान्सफर करू शकत होतो. त्याच्यातला जो व्होल्टेज ड्रॉप आहे तो सुद्धा आपण विथ द हेल्प ऑफ ट्रान्सफॉर्मर साहाय्याने आपण त्याच्यातला जो व्होल्टेज ड्रॉप आहे तो भरून सुद्धा काढू शकत होतो. पण हे त्यांना पटलं नाही. मग नंतर त्यांनी हे सांगणं गरजेचं होतं, कारण की याच्यानंतर जी एंट्री आहे ती निकोला टेस्लाची आहे. तर तिथं मग आता 1882 आपल्या भारतामध्ये कधी वीज आली, तर आपल्या भारतामध्ये सगळ्यात पहिला जो पॉवर प्लॅन्ट आहे तो म्हणजे पश्चिम बंगालला सुरू झाला होता. 1885मध्ये त्याचं बांधकाम सुरू झालं होतं. 1887च्या जवळपास, 1889च्या जवळपास त्याचं, म्हणजे इथूनच काही वर्ष, कारण की तिकडचेच इंग्लंडचेच जे आहे ते आपल्याकडे सत्ता होती. तर ईस्ट इंडिया कंपनीचे तर त्यांचेच लोक इथं जेव्हा राहत होते, त्यांचे अधिकारी, तर त्यांच्यासाठी इलेक्ट्रिसिटी कारण की ते लोक इकडे यायला थोडेसे हे करत होते, तर त्यांना इथे येऊन फॅसिलिटी द्यायच्या, एकदम रिचेस्ट फॅसिलिटी. त्याच्यासाठी इथं आपल्या भारतामध्ये मला माहितीच आहे ट्रेन, माल वाहून नेण्यासाठी आणि इलेक्ट्रिसिटी हे सगळे शोध, म्हणजे हे सगळं इथं स्थापन झालं. कारण आपल्याला हे तर सर्व जगाचं झालं, पण आपल्या भारतात कधी आलं तर 1787. तुम्ही लक्षात ठेवा, गुगलवर मला हा डेटा भेटलेला आहे. 1887 म्हणजे इथून 5 वर्ष किंवा 7 वर्ष, ठीक आहे. तर आता इथं आपल्या भारतामध्ये आलं. तर पण हे काय होतं, DC होतं. आता आपल्याला काय पाहिजे होतं, लार्ज स्केल. तर हे सगळं शोधण्याचं काम 1888मध्ये निकोला टेस्ला यांनी केलं. तर 1888मध्ये इथं तुम्हाला दिसेल, याच्यामध्ये हे एक आहे वेस्टिंग हाऊस म्हणून, इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग टेस्ला पॉलिफेज सिस्टीम. टेस्लाची पॉलिफेज सिस्टीम, याच्यावर तुम्हाला लाईट दिसत असेल, पिक्चर मुद्दामून दाखवलं तुम्हाला एक, बरोबर आहे. हे यांची कंपनी आहे आणि याच्यावर तुम्हाला हे पूर्ण असे लाईट ब्राईटनिंग केलेलं आहे, खूप म्हणजे लाईट्स लावलेले आहे. तर इथे AC ट्रान्समिशन आहे, AC जनरेटर्स आहे, AC इंडक्शन मोटर्स आहे. हे सगळं शोधण्याचं काम निकोला टेस्ला या सायंटिस्टनी केलं. खूप ग्रेट सायंटिस्ट आहे, यांच्याबद्दल बोलू आपण नंतर कधीतरी. खूप म्हणजे खूप ग्रेट. ओके, की यांचं एक विजन होतं की जे इलेक्ट्रिसिटी आहे ती वायरलेस ट्रान्सफर झाली पाहिजे. तर त्याच्यावर ते फेल गेले काही त्यांचे प्रॅक्टिकल्स, आणि नंतर मग ते पाहू आपण आता पुढे. आता खूप झाली एवढी हिस्ट्री. तर हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे.
हे सगळं तुम्ही आता लिहून घ्या एकदा, कारण की इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. AC ट्रान्समिशन, AC जनरेटर्स आणि AC इंडक्शन मोटर. देन मग आता आपल्याला आपला पुढचा जो स्टडी आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर त्याच्याबद्दल सुरुवात करायची आहे. तर इथे मी हे जे आहे काही वर्ष डायरेक्टली लिहून ठेवलेलं आहे, कारण की तेवढा वेळ गेला नाही पाहिजे आपला. तर पहा, इलेक्ट्रिसिटी डेफिनेशन काय आहे? इलेक्ट्रिसिटी इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर ऑर चार्ज, जो आपण ऑलरेडी लिहिलेला आहे. बेंजामिन फ्रँकलिनचं जे आहे त्यांनी काय प्रूव्ह केलेलं आहे? प्रूव्ह दॅट लाइटनिंग इज अ इलेक्ट्रिसिटी. जे आकाशातील वीज आहे ती इलेक्ट्रिसिटी आहे. हा शब्द, बोलण्याचा शब्द, आणि इलेक्ट्रिसिटी हा शब्द कुठून आलेला आहे? इलेक्ट्रॉनवरून. आणि इलेक्ट्रॉन म्हणजे अंबर. ठीक आहे. हे एक जे झाड असतात आता मी तुम्हाला पुढे पुढे सांगतो आहे. एकदम मृत झाडांपासून हे अंबर बनते, ज्यांचा हिऱ्यासारखा पार्ट असतो, ज्याला घासला असता तो चमकतो, ज्याचा ज्वेलरी वगैरे बनवण्यासाठी उपयोग केला जात होता. मला वाटते मी या PPTमध्ये टाकला का पाहू द्या एकदा. जर या PPTमध्ये असेल तुम्हाला दाखवतो, नाही तर मग नेक्स्ट टाईम नेक्स्ट लेक्चरला पाहू आपण ते. ठीक आहे, एक सेकंड. पुढच्या लेक्चरमध्ये अजून काही भरपूर सारं काही आहे मित्रांनो. ठीक आहे, या PPTमध्ये नाही आहे, मी तुम्हाला सर्च करून दाखवून देईल. ठीक आहे, आता सध्या नाही. तर इथे जे आहे, तर जे अंबर मटेरियल्स होतं त्याच्यापासूनच हा शब्द आलेला आहे. अंबर, इलेक्ट्रॉन, ग्रीक वर्ड आहे हा इलेक्ट्रॉन, ज्याच्यामध्ये के लिहितात सीच्या जागी इलेक्ट्रॉन, आणि त्याच इलेक्ट्रॉनवरून मग देन इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रिसिटी हा शब्द आलेला आहे. इलेक्ट्रिसिटी प्रूव्ह दॅट लाइटनिंग, आकाशातील जे लाइटनिंग आहे, स्ट्रोक आहे, तेच इलेक्ट्रिसिटी आहे. तेच इलेक्ट्रिसिटी आहे हे प्रूव्ह करण्याचं काम एका काईट एक्सपेरिमेंटद्वारे बेंजामिन फ्रँकलिन यांनी 1752 मध्ये केलं. त्याच्यानंतर मग आता इथे पहा, पूर्ण 1750 म्हणजे 1750 मध्ये, आता हे 1752 आहे आणि हे 1750, तर मी याच्या आधीच स्टॅटिक चार्जचा शोध लागला होता म्हणून मी इथे लिहिलं आहे. आणि एका सायंटिस्टने अनेक सायंटिस्टनी काम केलेलं आहे चार्जवर, पण मी तर ठराविक लिहिलेलं आहे बेंजामिन फ्रँकलिन. तर स्टॅटिक चार्ज बेंजामिन फ्रँकलिन आणि अदर्स सायंटिस्ट. देन मग 1799 किंवा मग 1800, म्हणजे इथून पूर्ण आता 50 वर्ष. जर 1750 पासून पकडले तर 50 वर्ष होतात, आणि 1752 पासून पकडलं तर 47 किंवा 47 वर्ष. ठीक आहे. तर इथे या 50 वर्षच पकडून घ्या ना, अप्रॉक्सिमेटली 1750 पासून तर 1850 वर्ष. इलेक्ट्रिक सेलचा शोध लागला अलेक्झांडर व्होल्टा, जे तुम्हाला आता सांगितलंच आहे पूर्ण. देन मग आहे 1820 इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. आता आठवा इलेक्ट्रोमॅग्नेटिझम काय आहे? इथून 20 वर्षानंतर. तर 20 वर्षानंतर काय झालेलं आहे, काय नाही, हे सगळं आपल्याला माहीत असलं पाहिजे, नाही तर मग सगळं शिकलो आणि मग गेलं पुरं वाया, असं नाही झालं पाहिजे. तर हे पहा, इथून हे सगळे वर्ष मी अप्रॉक्सिमेटली लिहित आहे. इथं 50 वर्ष, 15 इयर्स नंतर मग आपल्याला इलेक्ट्रिक सेलचा शोध लागलेला आहे. त्याच्या अगोदर जेवढं काही चालू होतं बोलचाल, हे सगळी स्टॅटिक चार्जबद्दल होती. देन मग इलेक्ट्रिक सेल. देन पुढे जे आहे मग इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. ते इलेक्ट्रोमॅग्नेटिझमसाठी पूर्ण 20 वर्षाच्या वर्षानंतर छोट्या छोट्या गोष्टीसाठी, म्हणजे विचार करा, तुम्हाला असं नाही, आता आपल्या हातात जो मोबाईल आहे, तुम्ही विचार करा, तो मोबाईल कसा होता का सुरुवातीला? त्या मोबाईलचं फर्स्ट व्हर्जन खूप मोठं होतं, बरोबर. देन मग नंतर ते छोटे आले, मग ब्लॅक अँड व्हाईट आले, मग तो सापसुईचा गेम, आणि मग ते काय काय होतं, बरोबर. आणि आता मग व्हिडिओ दिसायला लागले, मग इंटरनेट, आणि आता तर मोबाईल आपले फोन स्मार्ट झालेले आहे माणसापेक्षा, बरोबर. असो, तर ही जेवढी ही क्रांती आहे, हे काही एका रात्रीत नाही झालेली आहे, याला कितीतरी वर्ष लागलेले आहे. तसं इथं काहीतरी आहे. हे सगळं पहा कसं कसं सुरू आहे. देन मग 1820 नंतर 1831, जवळपास 11 वर्षानंतर मायकल फॅरेडे यांनी हे ऑरिस्टोड, हे लक्षात ठेवा, हे व्होल्टा, अलेक्झांडर व्होल्टा, आणि या व्होल्टा या सायंटिस्टच्या नावावरूनच जे व्होल्टेजचे युनिट आहे ते व्होल्ट दिलेलं आहे. आणि याच मधात कुठेतरी आपले ॲम्पियर हे सायंटिस्ट, ओहम्स हे सायंटिस्ट, हे सगळे येऊन गेलेले आहे. तर त्यांच्याबद्दल आपण बोललोच नाही आहे इथं, कारण की ते जेव्हा आता पाहू आपण तेव्हा ते येणारच आहे. तर 1831 देन 1879, तर हे खूप महत्त्वाचे शोध आहे. थॉमस अल्वा एडिसन आणि जोसेफ स्वॅन यांनी सुद्धा, पण हेच सुद्धा कोणालाही जर विचारलं तर मोस्ट ऑफ द हेच नाव सांगते, थॉमस अल्वा एडिसन. ओके, पण यांच्यासोबत हे जोसेफ सॉन यांनी सुद्धा सेपरेट शोध लावलेला आहे लॅम्पचा. तर हे सुद्धा एक महान व्यक्ती आहे. तर थॉमस अल्वा एडिसन, तर इथे 1879. तर पहा, हे लॅम्पचा शोध, पहा सेल, हे सेल आणि हा लॅम्प किती वर्ष लागलेले आहे? 1800 पासून तर 1879, जवळपास 79 वर्षचा वेळ लागलेला आहे. जे तुम्हाला मी मगाशी उदाहरण दिलं बबलीचं, तेच. कारण याच्याशिवाय अपूर्ण होते ना, तसेच हे पूर्ण झाले आता, सेल आणि लॅम्प. देन आपलं सर्किट
प्रॅक्टिकली ज्याच्यापासून आपल्याला प्रकाश भेटत राहिला. देन मग आपलं आपण 1882मध्ये कमर्शियल पॉवर प्लॅन्ट, फर्स्ट कमर्शियल पॉवर प्लॅन्ट, आणि याचं पण काम कोण केलेलं आहे, थॉमस अल्वा एडिसन यांनी. आणि देन मग 1888 AC ट्रान्समिशन, AC जनरेटर आणि AC इंडक्शन मोटर, निकोला टेस्ला. तर मित्रांनो, ही होती पूर्ण ओव्हरऑल आपली हिस्ट्री. होप तुम्ही ही पूर्ण हिस्ट्री एन्जॉय केली असेल, आणि फक्त हिस्ट्रीच नाही तर तुम्ही कन्सेप्टसुद्धा शिकले आहे. मी तुम्हाला 10 वेळेस लेक्चर्समध्ये काय शिकवलेलं आहे, तुम्ही कसं शिकले पाहिजे याच्यापेक्षा मी तुम्हाला कसं शिकवलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर, तुम्हाला काय इम्पॉर्टंट वाटते काय नाही. इथे मी तुम्हाला सांगितलं हे माझे डेमो लेक्चर्स आहे, आणि हेच लेक्चर्स माझे विद्यार्थी ज्यांनी बॅच जॉईन केलेले आहे ते पाहत आहे. बरोबर, तर जो विद्यार्थी माझी बॅच जॉईन करत आहे तो माझ्यासाठी आणखी जास्त महत्त्वाचा आहे, कारण की मला माहीत आहे की त्याला काय आणि कोणत्या फ्लोनं शिकवलं पाहिजे की जेणेकरून त्याला पुढे समजेल. तर जे विद्यार्थी ज्याला सिद्धज्ञ करायचं आहे त्यांनी हे लेक्चर्स पूर्णपणे 100% मन लावून पाहिलेलं असेल, आणि त्यांना ते एन्जॉयसुद्धा केलं असेल. कारण की एकूण एक लेक्चर्स आपल्याला एन्जॉय करायचं आहे, असं नुसतं फक्त पाहायचं आहे म्हणून पाहायचं आहे असं नाही करायचं आहे. जबरदस्ती करून करता काय, ठीक आहे, नाही बा आता कोणतरी म्हणून राहिलं आहे, तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे की नाही यार आपण काहीतरी शिकत आहे, काहीतरी आपल्याला माहीत होत आहे, आणि या नॉलेजचा फायदा आपल्याला पुढे होणार आहे. ओके, आणि हे एज्युकेशन आहे मित्रांनो, पिक्चर नाही आहे सुरू. ओके, की जिथं तुम्हाला डान्स पाहायला भेटेल आणि सॉन्ग ऐकायला भेटेल आणि तुमचं मन लागेल आणि इन्स्टंट हॅपीनेस भेटेल. हे हॅपीनेस लॉंग टर्ममध्ये भेटते जेव्हा तुम्ही नोकरीवर लागाल तेव्हा. आणि नोकरीवर लागण्यासाठी पहिले काहीतरी अपयशाचे सुद्धा सामने करावे लागतात. खूप सारे मुलं आहे ज्यांचं ट्रान्समिशनमध्ये थोड्या मार्कांना लागले, विचारा त्यांना. ठीक आहे, मी असं म्हणत नाही, माझ्या बॅचचे भरपूर सारे विद्यार्थी आहे, आणि मी बॅचमध्येही बोलतो हे, जर 100पैकी 100 जर रिझल्ट भेटला असता तर तेव्हा खूप मोठं अलगच चमत्कार झाला असता. 100पैकी 100 रिझल्ट पॉसिबल नसते, पण जेवढा आपण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो तेवढा देतो. आता मी माझ्या अकॅडमीतून 50% जास्त रिझल्ट काढण्याचा प्रयत्न केला, आणि जो मला भेटला, खरंच आम्हाला याचा पूर्ण टीमला, मला आणि माझ्या पूर्ण टीमला म्हणजे खूप अभिमान वाटतो की आपला बा रिझल्ट अनएक्सपेक्टेड आहे. जी आपण मेहनत घेतलेली आहे त्याचे आपल्याला फळ भेटलेले आहे विद्यार्थ्यांना. एकदा का विद्यार्थी लागला तर त्याच्यापासून आम्हाला कोणते रिटर्न्स नको असतात. बरोबर, त्याने आमचं कुठंतरी नाव सांगितलं हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि याच बॅच लावणाऱ्यामध्ये कुठंतरी असतात खूप काही ज्या पोरांनी फक्त टाईमपास केलेला आहे, कधी आले, आणि ऑफलाईनचे सुद्धा. मी ऑफलाईनला सुद्धा पाहतो आणि ऑफलाईनला सरळ सांगतो आहे, मला ऑफलाईनला माहितीच माहीत राहते की कोण आपल्याला रिझल्ट लवकर देणार आहे आणि कोण उशिरा देणार, कोण लागणारच नाही आहे. असं नाही म्हणू शकत आपण लागणार आहे, पण काही जणांचे लक्षणच तसे असतात. इरेग्युलर क्लासला राहणं, येणं, अभ्यास नाही करणं, रिव्हिजन नाही करणं. तुम्ही काही देवमाणूस नाही आहे की एकदमच्या डोक्यात घुसून सगळं काही फिट करून एकदम बाहेर निघून आणि मग तुम्ही पेपरला जाल आणि पास होऊन जाल. भाऊ, जेवढी मेहनत मी करतो आहे त्याच्यापेक्षा जास्त मेहनत तुम्हाला सुद्धा करावं लागणार आहे. हे सुद्धा माझी मेहनतच आहे, कारण की इथे एक कन्सेप्ट तुम्हाला जीव तोडून शिकवणं, जेव्हा तुम्ही शिकवाल ना, आणि शिकवाल ना म्हणजे फक्त शिकवणं नसते, तो त्याला पटला पण पाहिजे, त्याला समजला पण पाहिजे, त्यांना दुसऱ्याला समजून सांगितला पण पाहिजे. आता जर मी तुम्हाला EMF विचारला आणि जर तुम्हाला सांगता नाही आला तर माझं शिकवण्याचं पाणी झालं पुरं, म्हणजे माझा काहीच फायदा नाही आहे. जर तुम्हाला साधा आता EMF म्हणजे काय आहे हे जर सांगता येत नसेल आणि कळलं नसेल की वायरमध्ये एक असं व्हिज्युअलाइज नसेल होत की वायरमध्ये इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स म्हणजे EMF असतो, तर मग मी शिकवलं काय तुम्हाला 1 घंटा, बरोबर, आणि तुम्हाला समजलं काय आणि तुम्ही समजून घेतलं काय, त्याच्यामुळे मॅटर करते. दोन्ही गोष्टी मॅटर करतात. जेवढी मेहनत आमची आहे तेवढीच मेहनत तुम्हालाही करावी लागतो, त्याच्यापेक्षा मी तर म्हणेल जास्तच करावी लागतो, तर कुठेतरीच. आणि एवढ्या याच्यातही जीव तोडून मेहनत करणारे विद्यार्थी असतात, जे माझे प्रामाणिकतेने विद्यार्थी आहे, ते नेहमी मला झाल्यानंतरही मला माहीत आहे की या विद्यार्थ्याचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे होतं, पण काही कारणानं राहून जाते, आणि खरंच मनापासून दुःख होते की यार एवढ्या साऱ्यांचं झालं, याचं नाही झालं, याचंही व्हायला पाहिजे होतं. त्यालाही खूप वाईट वाटते, खूप म्हणजे तोही विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जातो. पण मला तरी एवढं माहिती आहे मित्रांनो की आज नाही भविष्यात तरी तुझा रिझल्ट येणार आहे डेफिनेटली. फक्त थोडंसं सोडू नको, प्रयत्न करत राहा. मला माहीत आहे पोरं असे म्हणतात की सर मी खूप प्रामाणिकतेनं मेहनत केली, खूप जीव तोडून केली, पण काय नशिबाचा भाग म्हणा किंवा अजून काय म्हणा, काय माझ्यात कमतरता राहून गेली, पण गेलो. याला मित्रांनो एक कारण नाही, अनेक कारण आहे. कुठेतरी प्रॅक्टिस कमी पडली असेल, कुठेतरी काहीतरी थोडंसं आपल्या पेपरमध्ये झालेल्या मिस्टेक म्हणा किंवा गडबड म्हणा, किंवा जसं प्लॅनिंग सांगितलं तसं अनेक कारणं असू शकतात, बरोबर, ठीक आहे. पण कुठेतरी एखादं कारण आहे, आणि काहीतरी चिल्लर कारण असतात. मी तर म्हणेल मोस्ट ऑफ द जणांचे जे पॉईंट जे 10, 12, 15 मार्कांना राहिले ना, त्याचं काहीच नाही, ते कॉम्पिटिशनच्याच बाहेर होते, बरोबर. पण जे एकदम 2, 5 मार्काच्या अंदर राहिले आहे ते खूप म्हणजे फाईटमध्ये होते. तर 5 मार्कातही तुम्ही सांगतो ते पॉईंटमध्ये राहणारे असे खूप सारे विद्यार्थी आहे. हे बोलण्याचं कारण असं की मी अपयशाबद्दल बोलत होतो, तर
अपयशासुद्धा आपल्याला सामना करावा लागतो आणि त्यासाठी हे थोडंसं 2 मिनटं घेतो आहे तुमचे. तर याच्यामध्ये पॉईंट मार्काने राहणारे सुद्धा विद्यार्थी खूप होते, ज्यांनी जीव तोडून मेहनत केलेली आहे. आता विचार करा तुम्ही की पॉईंट 2ने 3ने लागणारा एक हिरो झाला आणि पॉईंट 3ने न लागणारा 0 झाला. हाच पॉईंट कट ऑफ जर 1 खाली आला असता तर हाही हिरो असता. म्हणजे विचार करा की लागणाऱ्यांमध्ये न लागणाऱ्यामध्ये किती बारीक फरक आहे. आणि असा जेव्हा विद्यार्थी नाही लागला ना, तेव्हा खरंच खूप मनापासून दुःख होतं. आणि याला कारणीभूत मोस्ट ऑफ द विद्यार्थी मला सांगतातच, बरोबर. कारण की मास्तरला तुम्ही ब्लेम करू शकत नाही, कारण की आम्ही आमचं काम पूर्ण 100% करतोच. मला माहीत आहे, मी तर विद्यार्थ्यांना जेवढं जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत असेल तेवढा मी करतो, बरोबर. की काही कारणानं त्याचा रिझल्ट गेला नाही पाहिजे. पण कुठेतरी विद्यार्थी म्हणतात की सर माझा हा सोपा क्वेश्चन्स होता, सर सोपा होता सर, मी 2 क्वेश्चन सोपे चुकवले सर, मला माहीत होते किंवा मी सोडून दिले. आणि हेच कुठेतरी थोडंसं आपल्याला अंगलट येते आणि आपले कमी मार्कांना रिझल्ट लावून जातात. पण एक हे आहे की ज्यांचे रिझल्ट हे ट्रान्समिशनमध्ये राहिले असेल त्यांचे डेफिनेटली रिझल्ट हे आता डिस्कॉममध्ये येतीलच. आणि ज्यांचे मे बी डिस्कॉममध्ये राहतील त्यांनी पुढे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा ज्या काही स्टेट गव्हर्नमेंटच्या जागा निघतील त्यासाठी तयारी करत राहा मित्रांनो. डेफिनेटली यश भेटेल. जर तुम्हाला एक उदाहरण सांगतो आहे, छोटंसं उदाहरण आहे, एक छोटीशी आहे. एक दगड आहे आणि त्या दगडावर तुम्ही मोठे घाव मारले. मला खूप म्हणजे बेस्ट उदाहरण वाटते हे, पटते एक फेलरसाठी. आणि याच्यातून आपण काहीतरी शिकलो पाहिजे म्हणून हे सांगतो. आणि याच उदाहरणानं माझे अनेक विद्यार्थी थोडेसे प्रेरितसुद्धा झालेले आहे. एक मोठा दगड आहे आणि त्याच्यावर आपण एक घणानं खूप मोठा घाव मारत आहे. पहिला एकदम घाव मारला, तो दगड फुटला नाही. दुसरा मारला, फुटला नाही. आपल्याला तो दगड फोडायचा आहे आणि खूप जीव तोडून ताकद लावली आपण. तिसऱ्याला लावली, चौथ्याला लावली, 5व्याला तर अक्षरशः पूर्ण बॉडीमध्ये ताकद निघून गेली. आपण थकलो. तो घन उचलायची सुद्धा ताकद नाही आहे आपल्यामध्ये. असं वाटत आहे की आता हा दगड फुटणारच नाही आहे, याच्या मागं लागूच नाही, आपण सोडून देऊ. पण कुठून तरी काहीतरी आपली परिस्थिती म्हणा किंवा अजून आपल्याला मोटिवेट करणं, आपल्या गुरूंचं मार्गदर्शन की नाही होते, कर कुठंतरी. आणि तुम्ही खूप याने एक अजून स्वतःला उचलून मोठ्या यानं एक आणखी पहिल्यापेक्षा जोरात घाव त्या दगडावर मारला आणि तो दगड फुटला आणि आपल्याला यश भेटलं. कारण आपला दगड फोडणं हा आपल्या जीवनामधला एक तुमचा टार्गेट होता. आता काय झालं की तो दगड, सांगण्याचं तात्पर्य काय, संपली स्टोरी. तो दगड 6व्या घावमध्ये जेव्हा फुटला, एक उदाहरण सांगतोय तुम्हाला, तेव्हा फर्स्टमध्ये म्हणा किंवा सेकंडमध्ये म्हणा किंवा 6व्या 5व्या जो काही असेल, जेव्हा तो दगड फुटला तेव्हा तो 6व्या ज्या घाव तुम्ही त्या दगडावर घातलेला आहे, जो ठोका तुम्ही त्याच्यावर मारलेला आहे, तेव्हा तो फुटला, तर तो 6वाच घाव त्याला कारणीभूत होता का? नाही. त्याच्या आधी जे तुम्ही 5 घाव त्याच्यावर मारलेले आहे ते तुमचे वाया नाही गेले, कारण की त्या 5 घावामध्ये तो दगड कमजोर झाला होता, म्हणून तो 6व्या घावामध्ये फुटला. तेव्हा तर तुम्ही स्वतः कमजोर झाले होते, बरोबर. विचार करा. तर असंच काहीतरी आपल्या स्पर्धा परीक्षा जे असते ते प्रॅक्टिकल आहे मित्रांनो. म्हणजे आता आपण तायडे सरकडे बॅच लावली म्हणजे आपण लागलोच, किंवा कोणत्याही सरांकडे बॅच लावली म्हणजे आपण लागलोच असं नसते. शिक्षक हा शेवटी तुम्हाला जीव तोडून शिकवण्याचं काम करते. जेवढं डेटा आहे ते तुम्हाला देण्याचं काम करते. त्याला तुम्ही ग्रहण करून, रिव्हिजन करून, अजून MCQ वाचून स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचं काम हे विद्यार्थ्याचं राहतं. जे आहे ते प्रॅक्टिकल आहे, बरोबर. पण सिद्धतनं शिकायचं असेल तर मी एवढं सांगेल की माझ्याकडे जर तुम्ही याल तर तुम्हाला पूर्ण तुमच्या फीज आणि पैसा हा दोन्ही गोष्ट मी वसूल करून देईल. जे काही शिकवेल मित्रांनो ते मनापासून आणि पूर्ण इन डिटेल्समध्ये शिकवणार आहे की ज्याचा फायदा तुम्हाला स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये झाला पाहिजे. तर हेच सांगायचं होतं फक्त की एखाद्या वेळेस म्हणजे जे आपण म्हणतो ना फेलर, तर त्या फेलर कुठेतरी सिल्ली मिस्टेकमुळे ते आलंच आहे आपल्याला. पण आता ज्या पुढे येईल त्याच्यामध्ये याचासुद्धा वाटा आहे, कारण की तुम्ही ऑलरेडी खूप मोठी जंग जी आहे ती पास केलेली असते. फक्त थोडंसं आता त्याला बूस्ट करणं गरजेचं आहे. आणि जर अशा केसमध्ये जर सोडून दिलं तर मग गेलं. हे सगळं सांगण्याचं नवीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक हे होतं की काही विद्यार्थी माझ्याकडे येतात की 2 महिन्यात मी टेक्निशियन झालो पाहिजे अशा उद्देशानं सुद्धा बॅच लावतात. 2 महिने 3 महिने मित्रांनो, 4 महिने तर मिनिमम सिलेबस कंप्लीट करायलाच लागतात, बरोबर. निदान तुला 1-1.5 महिना तर लागन अभ्यास करायला. एक ॲव्हरेज स्टुडंटची गोष्ट सांगतो आहे, बरोबर. काही विद्यार्थी 3 महिने ते लागणारे आहेत, बरोबर. पण एक ॲव्हरेज सांगतो आहे की निदान 5-6 महिने कमीत कमी. बरं एकदमच गरीब असेल तर वर्ष तर लागेल सगळ्या काही गोष्टी. बरं टेक्निकलच नाही ना भाऊ, ॲप्टिट्यूड रिझनिंग आहे ना, तुझं 10व्या वर्गामध्ये ॲप्टिट्यूड रिझनिंग चांगलं करून ठेवलं असेल तर मग तुला कमी वेळ लागेल. पण तिकडेही आहे, तिकडे द्यावं लागते, तिकडे तुला 0पासून प्लस मायनसपासून शिकायला लागते, बरोबर. मराठी आहे आणि पूर्ण ॲडव्हान्स लेवलला असं थातूरमातूर केल्यानं नाही होत. म्हणून कोणतीही गोष्ट थोडासा वेळ लागतो, बरोबर. तर वेळ
आहे हे समजून लक्षात ठेवा, नाहीतर एकदम रातोरात दिवस पलटणार आहे असं नाही होणार आहे. हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे, कारण की तुम्ही बॅच जॉईन करत आहे किंवा केली असेल तर तुमच्या डोक्यात हे असलं पाहिजे की फेलरला सुद्धा आपल्याला कधी कधी सामना करावा लागतो आणि त्याच्यात काही नाही आहे. फक्त एवढं करा की तुम्ही तुमचा 100% द्या. रिझल्टची तुम्ही अपेक्षा सोडून द्या. ही रिझल्ट येईन ना तुम्हाला कळणार पण नाही. तुम्हालाच वाटेल की तुमचा चमत्कार, की काय मला तर अपेक्षित नव्हतं की माझा एवढा चांगला रिझल्ट येईल म्हणून. ठीक आहे. तुम्ही प्रवचन देत नाही आहे, जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा देऊच आपण मोटिवेशन्स. पण सांगण्याचा उद्देश हा आहे की फक्त काही मास्तर चमत्कार करतो असं नाही असते. मेहनत तुम्हालासुद्धा करावी लागते. जेवढं मी तुम्हाला नोट्स देईल त्याच्यावर रिव्हिजन करणं हे तुमचं काम आहे. नेक्स्ट लेक्चर जे आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला रिव्हिजन कशी करायची आहे ते सांगणार आहे, तर ते सुद्धा महत्त्वाचं लेक्चर आहे. तर ॲट द एंड हे तुम्ही लिहून घ्या. हे पहा, पुढचं लेक्चर जे आहे ते आपलं ॲटॉमिक स्ट्रक्चरवर असेल. तर आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर आजच्या लेक्चरमध्ये सुरू करू शकलो असतो. थोडंसं 10-15 मिनटं आपण याला आधी संपवलं असतं, पण मग ते झालं असतं की हिस्ट्रीमध्ये घाई झाली असते आणि ना धड आपली हिस्ट्री कंप्लीट झाली असती, ना धड आपलं ॲटॉमिक स्ट्रक्चर कंप्लीट झालं असतं. कारण मी तुम्हाला सांगितलं की मला ॲटॉमिक स्ट्रक्चर एकाच लेक्चरमध्ये 1 तास तरी आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चरला पाहिजे. जो आपल्याला आज जर भेटला असता 30 मिनिटांमध्ये हिस्ट्री आणि 1 तासामध्ये आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर, तर आपण आज ॲटॉमिक स्ट्रक्चरकडे पोहोचलो असतो. ठीक आहे, मी तुम्हाला पहिले सांगितलं की 1 लेक्चर्स आपल्याला एक्स्ट्रा लागेल, तर काही प्रॉब्लेम नाही. तर आपण आता ॲटॉमिक स्ट्रक्चरच्या उद्याच्या लेक्चरला पाहू डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरला. पण ज्या विद्यार्थ्यांना अजूनही हे आहे बॅच जॉईन करायचे आहे, त्यांना जर वाटत असेल तर ते आता करू शकतात. कारण की आता यूट्यूबवर जे लेक्चर्स येतील ते अधूनमधून येतील गॅप्सनं. कारण की रेग्युलर बॅचसाठी मित्रांनो ॲप आहे आणि ॲपवर हे लेक्चर्स आहे. तर मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. आणि अजून महत्त्वाची गोष्ट की हे जे 400 मी आकडा म्हटलेला आहे, हे 400 आकड्यातला एकही आकडा विकतचा अजिबात नाही आहे. ईच अँड एव्हरी जणांनी मला फोन कॉल्स केलेले आहे, फोटो पाठवलेले आहे, सगळ्यांचे प्रूफ्स आहे, सगळ्यांचे ॲडमिशन्स आहे. हे ऐकून काही जणांना पचून नाही राहिलं की एवढे सारे विद्यार्थी कसे काय बाय अकॅडमीमधून लागू शकतात. मित्रांनो, ही जीव तोडून केलेली मेहनत आहे या विद्यार्थ्यांना. आणि मी खरं सांगतो मित्रांनो, मी कोणत्याही सरांबद्दल काहीच बोलत नाही. सगळे सर सगळे चांगलं शिकवतात. मी तुम्हाला काय म्हणतो आहे की तुम्हाला ज्या सरांचं समजतं तिथे करा, काही प्रॉब्लेम. मी माझं सांगणं, मला तर ऑब्व्हियसली मला सांगावंच लागणार आहे ना की बाबा तुम्ही जर माझ्याकडे बॅच लावत असाल तर ऑब्व्हियसली मी तुम्हाला सिद्धतनं शिकवणार, पूर्ण झिरोपासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत डिटेल्समध्ये शिकवणार. असं शिकवणार की तुम्हाला मोस्ट ऑफ द डाऊट हे आले नाही पाहिजे. हे माझं वैशिष्ट्य आहे, जे ऑब्व्हियसली मी सांगणार. बाकी सगळे सर चांगले शिकवतात, बरोबर. आणि मी तुम्हाला हे सांगितलं की नॉलेज तुमच्याकडे किती आहे ते महत्त्वाचं नाही, तुम्ही त्याला विद्यार्थ्याला समजून किती पद्धतीने सांगू शकता हे खूप महत्त्वाचं आहे. एक कमेंट्स आली होती मला त्याच्यावर की बस सर हे 400 आकड्यामध्ये माझं नाव आहे, नाव नाही आहे, मला पैसे नाही भेटलेले आहे. जो कोणी असेल त्यांना आपलं नाव मला असं यूट्यूबवर कमेंट न करता डायरेक्टली पर्सनली व्हॉट्सअपला मेसेज करावा या कॉल करावा, जेणेकरून मला चांगलं उत्तर आणि विथ प्रूफ देता येईल. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि अजून जे आहे आता असो बाकीच्या गोष्टी त्यानंतर सांगेल. तर हे जे आकडा आहे, मी मित्रांनो माझ्या याच्यात 100 जरी लागले असता तर मला काही गम नसता, बरोबर. मी प्रामाणिकपणे सांगितलं असतं की हो बा 100च लागले माझे, बरोबर, काही हरकत नाही. माझ्याकडे सगळ्या विद्यार्थ्याची लिस्ट आहे आणि सगळ्यांचे नंबर्स आहे, बरोबर. काय करता तुम्ही मला सांगा, हे 400चे 800 करून होणार काय आहे? तुम्ही तुमच्या स्वतःच्याच नजरेमध्ये हे आहे खोटे आहे, त्यांना काही प्रूव्ह होत नाही आहे. ओके, आकडा वाढवून काही फायदा नाही आहे. मी माझी गोष्ट करत आहे, मला काही फायदा नाही. मी म्हणेल याच्यापेक्षा एखाद्या अकॅडमीचे 1000 लागले असेल, चांगली गोष्ट आहे, काही हरकत नाही बाबा. पण माझ्याकडे जेव्हा आला आहे ना, कारण की माझ्याकडे जो आलेला विद्यार्थी आहे हा रिझल्ट 700 ते 800 विद्यार्थ्यांमधून 50% रिझल्ट आहे. माझ्याकडे 2-3 हजारामधून हा 400चा आकडा नाही आहे. हा कमीत कमी विद्यार्थ्यांमधून जास्तीत जास्त आउटपुटचा रिझल्ट आहे. माझ्या बॅच ह्या कमी विद्यार्थ्याच्या असतात आणि मोजक्या बॅच असतात आणि मोजका म्हणजे हे क्लास शिकवण्याचा प्रयत्न केलेला असतो. याच्यातला एकही विद्यार्थी जो आहे तो विकतचा नाही आहे. जर असं कोणाला वाटलं तर मला त्यांना फक्त फोन करावा बस. ठीक आहे. तर आणि एखाद्या विद्यार्थ्यानं मला जर त्याचं नाव न पाठवलं असेल ना, तर मी त्याला जनरली हे करत नाही, फोर्सही करत नाही की बा तू मला पाठव. माझे मागचे पण व्हिडिओ रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही पाहून घ्या, यूट्यूबवर आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या रिझल्टमध्ये कुठेतरी माझं योगदान आहे तरच फोटो पाठवा, तरी काही गरज नाही. कारण मी तुम्हाला मागेही सांगितलं आहे, जो विद्यार्थी माझं मागं नाव काढत असेल त्याला माझ्या शिकवण्याचा फायदा झाला, बरोबर. आणि तोच माझा खरा विद्यार्थी आहे, बरोबर. बाकी तर काही फायदा नाही आहे. आणि सगळ्यांना आजकाल फ्रीमध्ये पाहिजे आहे, बरोबर. मित्रांनो मला सांगा, थोडेसे पैसे आपण, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा फायनान्शियली प्रॉब्लेम असतो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फीस जास्त वाटतात. पण मला असं वाटतं मित्रांनो की मी माझ्या कंटेंटनुसार
आणि जेवढंही बॅचमध्ये येतं त्याच्यानुसार ॲक्युरेट फी घेतो आहे, कारण की एवढी फी तुम्ही तुमच्या जीवनावर खर्च करू शकता. याच्यापेक्षा खर्च तुम्ही राजा तुमच्या ते लग्नाचे घोडं सांगता त्याच्यावर खर्च करतात रे. ओके, काय नाही. आणि आपण सगळी गरिबी आपल्या त्या रजिस्टरवर आणि आपल्या त्या क्लासवरच येते. मला कमाल वाटतं. आणि मला माहीत आहे मित्रांनो, गरिबी जाणीव आहे. 1 महिना काम करून तरी आपण आपल्या ट्युशनची फी भरून शकतो. मला तर असं वाटते, ज्याला 2 पाय 2 हात आहे एकदमच बरोबर. आणि मी अनाथ विद्यार्थ्यांसाठी जे आहेत कमी एजचे, ज्यांचे बा खरंच कमवण्याची ताकद नाही आहे, काही सपोर्ट त्यांना मी फ्री देतो. हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. ओके, जेव्हा माझ्या ॲडमिशन्स मी असतात तेव्हा, नाही तर मग जनरली त्यांना 50% तरी फ्री, म्हणजे मोस्ट ऑफ द 50% देतो, पण मोस्ट ऑफ द 100% देतोच फ्री ऑनलाईनवाल्यांना. आणि ऑफलाईनवाल्यांना 50% ऑफ देतो, की निदान बा तुम्ही आमचा जेवढा काही खर्च लागतो तेवढा तरी द्या. याच्यानंतर मी अजून एक स्कॉलरशिप टेस्टसुद्धा लॉन्च करणार आहे ऑफलाईन बॅचसाठी. हे सांगण्याचं कारण आहे सगळं, ऑफलाईन बॅचसाठी मी स्कॉलरशिप टेस्टसुद्धा ऑफलाईनसाठी, फक्त ऑनलाईनसाठी नाही. तर जी आता शेड्यूल होणार आहे काही दिवसांमध्ये, तर त्या टेस्टमध्ये जे कोणते महाराष्ट्रातले ऑल ओव्हर विद्यार्थी ज्यांना वाटत असेल ती स्कॉलरशिप द्यायची आहे ते त्याला रजिस्टर्ड करतील. ती इथे येतील अमरावतीला, कारण की ते फक्त ऑफलाईन मोडलाच होणार आहे. आणि ते टेस्ट देतील. त्याच्यातले जे स्कॉलर्स विद्यार्थी असतील, जे काही 5, जे मला माझ्या हिशोबानं वाटतं पण मिनिमम 5पेक्षा वरच म्हणा, तर मिनिमम 5, त्यांना मी टोटली 100% फी माफ करणार आहे. तर खरंच त्या विद्यार्थी तो होतकरू असेल, तुझ्यात जर ॲबिलिटी असेल, बेसिकच पेपर असतील असे, की एकदम म्हणजे हाय लेवलचा काढून आणि एकदम तुम्हाला असं नाही आहे. जे मला वाटतं बा एक ITचा विद्यार्थी आहे, त्याच्या हिशोबानंच एक पेपर थोडासा मीडियम वगैरे हे करून, जे टॉप असतील, एकदम मार्किंग नाही, पासआउट नाही, एकदम मेरिटनुसार त्या 5 जणांना आपण पूर्ण 100% फ्री कोचिंगसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. तर ज्या विद्यार्थ्याला वाटत असेल की बाबा माझी परिस्थिती नाही आहे एकदमच भरायची, तर भाऊ तू स्कॉलरशिप टेस्ट दे तुला, पण फ्री नाही आहे काही. कारण की भाऊ इथं प्रत्येक गोष्टीला पैसे आहे. इथे आम्ही क्लास देतोय तुम्हाला, तर आम्हालाही सर्व्हर चार्जेस आहे. सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो लागलेल्या, सगळ्या काही. पूर्ण ॲप सांभाळणारी टीम असते, पूर्ण त्यांना सर्व्हर चार्जेस असतात, सगळ्या त्यांच्या टेक्निकल, इवन प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टी किती याला हे लागतो ते नाही. आणि सगळ्या गोष्टी पण मला वेळ वाटते की मी माझ्या मिनिमम फीजमध्ये तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करत आहे. बाकी तुमची इच्छा ठीक आहे. आणि सेल्फ स्टडीनं सुद्धा होते, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यातही काही वांधा नाही आहे. आपल्याला एकदमच आता ज्याची काही म्हणजे करायची इच्छाच नाही आहे त्यासाठी करू शकतो. ठीक आहे, असो. तर फ्री डेमो तर तुम्ही पाहिलेच आहे, यूट्यूबवर अवेलेबल्स आहे. तर ॲट द एंड अजूनही जर कोणत्या विद्यार्थ्याला वाटत असेल, कारण याच्या पुढचं लेक्चर जे आहे मे बी तुम्हाला भेटेल यूट्यूबवर किंवा डायरेक्टली आपल्या ॲपवर भेटेल. पण जर कोणाला वाटत असेल की बॅच करायची आहे तर 9604931449 किंवा 8625931449 या 2पैकी कोणत्याही एका नंबरवर कॉल करा. हा माझाच नंबर आहे. व्हॉट्सअपवर मला व्हॉट्सअप करू शकता किंवा ऑफिस नंबरवर व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. मला जर कॉल केला तर मोस्ट ऑफ द मॅडम फोन उचलतील, आधीच सांगून ठेवतो आहे. नाही तर मग सर ॲडमिशनच्या वेळेस तुम्ही फोन उचलला होता, नंतर मग नाही, नंतर मग. मित्रांनो खूप सारे पोरांसोबत आता बॅचेस, माझी फक्त एकच बॅच नाही आहे, आता इंजिनिअरिंगच्यासुद्धा बॅचेस चालू होणार आहे. आणि दुसरी गोष्ट की माझे ऑफलाईनचे, ऑनलाईनचे आणि अदरसुद्धा शेड्यूल्स आहेत. तर टोटली एकदमच आणि विद्यार्थ्यांचे असं आहे की काही जर मला विचार असेल तर मला कॉल करतात, बरोबर. हे सुद्धा एक मेंटॅलिटी आहे छोट्या-छोट्या गोष्टीसाठी. आणि बाकी वेळेस मग आहेच असं नाही होणार. जर खरंच तुम्हाला प्रामाणिक मदत लागली तर मी आहेच अवेलेबल, फक्त मला मेसेज करा. तर बॅचचे डिटेल्स तुम्ही ऑफिसमधून घ्या. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ पहा, त्याच्यातून तुम्हाला पूर्ण समजेलच. आणि जर तुम्हाला वाटत की तुम्ही आजपासूनच स्टडीला सुरुवात केली पाहिजे तर करा. जो तुम्ही म्हणाल मी उद्या करतो, आज नाही उद्या करू, तो उद्या पाहू, 8 दिवसांना पाहू, महिनाभरांना पाहू, तो येतच राहते मग दिवस आणि ते ढकलत जाते. जेव्हा आपण फीस भरतो ना तेव्हा आपण अटकूनही जातो, बरोबर. आपण जेव्हा आपल्याला आपल्या सेफ झोनमधून कम्फर्ट झोनमधून अनकम्फर्ट झोनमध्ये टाकू ना, पाण्यात आपल्याला पोहता येत नाही, पाण्यात टाकलं तर निदान आपण काही ना काही हातपाय तर मारू ना, बस तसंच काहीतरी हे आहे. भविष्यात करू, जागा येईल तेव्हा पाहू, तेव्हा होत नाही. तुम्हाला सांगितलं तर मी तुम्हाला पहिल्या बॅचमध्ये सांगितलं, जेवढं तुम्ही आधी सुरुवात कराल तेवढं तुम्ही समोर राहाल. ठीक आहे, असो. तर हे सेशन संपलं आपलं. हे सगळं या सेशनच्या 10 मिनिटात शेवटी प्रवचन दिलं मला मान्य आहे. आणि ते देण्याचं कारण असं होतं की मी प्रत्येक वेळेस देणं पॉसिबल नाही होत. आणि हे दोन्ही लेक्चर्स जे आहे हे पाहूनच जनरली विद्यार्थी बॅच जॉईन करतात, म्हणून सांगितलं आहे की जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा स्टडी हा बेस्ट ठिकाणी झाला पाहिजे, ॲक्युरेट तुमचा पैसा आणि वेळ हा वसूल झाला पाहिजे, तर नक्की तुम्ही माझा क्लास करू शकता. तुम्हाला जसं तुम्ही क्लास कराल तसं तुम्हाला कळेलच की बॅचचं मध्ये काय दम आहे. तर सो थँक्यू, बाय बाय, भेटू पुढच्या लेक्चर्सला.